या ठिकाणी स्वर्गीय मेजर विकास किसन पोखरकर यांच्या दशक्रियानिमित्त जमलेले सर्व पोखरकर परिवाराचे पाहुणे मंडळी, नातेवाईक, ग्रामस्थ आणि आमच्या सर्व भागातून आलेले माजी सैनिक बंधू भगिनी, तसं पाहिलं तर आपला आजचा दिवस सर्वांसाठी अतिशय दुःखद, भावनिक आणि अंतर्मुख करणारा दिवस आहे. आपल्या सर्वांचं ज्यांनी जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं जपलं असे आपले तुम्हा सर्वांचे लाडके मेजर विकास किसन पोखरकर यांना वयाच्या 47 वर्षी या ठिकाणी त्यांचा 5 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या दशकानिमित्तानं आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. मित्रांनो, मृत्यू हे अंतिम सत्य असतं, परंतु काही जणांचा मृत्यू हा केवळ एक व्यक्तीचा निरोप नसतो, तो एका कुटुंबाच्या आधाराचा, एका मित्राच्या साथीचा आणि त्याने केलेल्या समाजसेवेचा आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा निरोप असतो. स्वर्गीय मेजर विकास किसन पोखरकर यांनी 1997 साली सैन्य दलामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर देश सेवेच्या काळामध्ये त्यांनी बारामुल्ला असेल, जबलपूर असेल, श्रीनगर असेल, आसाम बॉर्डर असेल, आपलं खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, या विविध ठिकाणी सैन्यांची सेवा बजावली आणि ते करीत असताना त्यांच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा आणि देशाला समर्पित करणारा क्षण म्हणजे कारगिल युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. देशाच्या सीमेवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देश सेवा करत असताना त्यांनी आपलं व्रत जपलं. 2013 साली ते सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गावी आल्यानंतर शेतीचा छंद असल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये आपलं मन रमवण्याचं काम केलं, परंतु समाजासाठी काहीतरी करावं, विद्यार्थ्यांसाठी काही करावं याची तळमळ त्यांच्या मनात असल्यामुळं त्यांनी त्या दृष्टीने काम चालू केलं. उद्योजक सन्माननीय श्री वसंतराव विठ्ठल पोखरकर, संस्थापक अध्यक्ष पोखरकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत त्यांनी प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून महाराष्ट्रातील 82 गावांपेक्षा जास्त गावामध्ये पोखरकर परिवाराच्या लोकांच्या माहिती संकलन केली आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्यांचा अतिशय जवळचा संबंध याशी आला. हे करत असताना आपण ज्या सैनिकांमधून आलो ते आपले माजी सैनिक बंधू सर्वच काही सगळे उच्च शिक्षित नसतात, इंग्लिशचा प्रश्न असतो, त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांचे जे विविध फॉर्म भरायचे असतात त्याच्या दृष्टीने त्यांना ज्या अडचणी येत होतात त्यांना त्या विकास भावना जाणवल्या आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी लॅपटॉपच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या सैनिक बंधवांसाठी काम सुरू केलं आणि आंबेगाव तालुक्यामध्ये माजी सैनिकांची एक संघटना उभं करून माजी सैनिक संघ आंबेगाव तालुका ही संघटना उभी केली आणि त्यांनी जे जे काम केलं ते अतिशय विनामोबदला. मला रात्रीसुद्धा 2-3 माजी सैनिक यांचे फोन आले. त्यांनी सांगितलं, खरोखर विकास भाऊंनी जे काम केलं कोणत्याही प्रकारचा एकही पैसा न घेता त्यांनी आमच्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलं आणि असं करत असताना पोखरकर परिवाराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आपल्या गरजू व्यक्तींना आर्थिक अडचणीच्या काळात आधार मिळावा म्हणून पोखरकर परिवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2018 मध्ये त्यांनी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाचा काळ असेल आणि अनेक अडचणींमुळं संस्था रजिस्टर होऊ शकली नाही, परंतु जुलै 2023 मध्ये मंचर या ठिकाणी आपण पाहत असाल सोनाई कॉम्प्लेक्समध्ये परिवार पतसंस्थेची स्थापना झाली. ते करत असताना त्या दृष्टीने त्यांनी आपली संस्था मोठी होण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे परिवाराची जी मंडळी त्यामध्ये सभासद आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. ते करत असताना श्रीरामविद्यालयामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा धोकामध्ये त्यांचे बंधू विजय याचं 2011 साली निधन झालं आणि कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी विकासवर आल्यानंतर त्यांनी कुटुंबाला खंबीरपणे सावरण्याचं काम केलं आणि हे करत असताना पिंपळगावच्या सर्व सामाजिक शैक्षणिक कामामध्ये मुलांसाठी त्यांनी फार मोठं काम केलं. आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांना आपल्याला आठवत असेल 5 तारखेला पतसंस्थेमध्ये त्याच्या पूर्वी 2 दिवस आम्ही एका ठिकाणी गप्पा मारत होतो. आमची दररोज शेजारी असल्यामुळे नेहमी भेट होती, परंतु त्यांचा स्वभाव इतका गुणी होता. हे करत असताना जवळजवळ मला वाटतं दुपारपर्यंत या ठिकाणी गप्पा मारल्या, संस्थेचं कामकाज पाहिलं आणि 5 ऑगस्टला अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना सेवन सिटी हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं. तिथं शर्थीचे प्रयत्न त्यांचे झाले, परंतु दुर्दैवानं त्यांना या ठिकाणी जावं लागलं.
वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी इतक्या अचानक आपल्यातून जाणारा विकास भाऊ म्हणजे एक देशसेवकाचा मृत्यू होता, माजी सैनिकाचा मृत्यू होता. एक शेतकरी पुत्र, समाजसेवक, संघटक आणि पतसंस्थेचे शिल्पकार, सर्व लहान मोठ्यांचे मित्र, भाऊ, पती, वडील आणि सर्वात म्हणजे अनेक माणूस म्हणून मोठा असणारा माणूस. जरी वयाने छोटा दिसत असला परंतु काम फार मोठं होतं. त्यांच्या या परिवारामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे, त्यांचे आजोबा स्वर्गीय गजाबा भाऊजी पोखरकर असतील, स्वर्गीय ठकूबाई गजाबा पोखरकर असतील, त्यांचे वडील समाजसेवक सन्माननीय किसन गजाबा पोखरकर, आई सौ सुमन किसन पोखरकर, पत्नी सुजाता विकास पोखरकर, मुलगा गंधर्व हा आणि बहीण वर्षा दिगंबर साबळे आणि त्यांचा हयात नसलेला भाऊ स्वर्गीय विजय किसन पोखरकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत होता. त्यांचे चुलते जे यापूर्वी दोघेजण हयात नाही, त्यामध्ये स्वर्गीय वसंतराव गजाबा पोखरकर, स्वर्गीय मधुकर गजाबा पोखरकर आणि हे सुद्धा यांचं सुद्धा या ठिकाणी अकाली जाणं झालं. आणि त्यांच्यामध्ये त्यांचे दुसरे चुलते गोविंद गजाबा असतील, नवनाथ गजाबा पोखरकर असतील, आत्या ताराबाई बांगर, अलकाबाई पोळ, स्वर्गीय रंजना टावरे आणि वंदना टावरे, भाऊ प्रशांत बबन पोखरकर, डॉक्टर आशिष गोविंद पोखरकर, इंजिनियर अभय गोविंद पोखरकर, प्रतीक मधुकर पोखरकर, वेदांत नवनाथ पोखरकर, बहिणी पल्लवी केदार पार्टे, प्राजक्ता कपिल थोरात, कुमारी साक्षी नवनाथ पोखरकर, भाचे दिगंबर शुभम दिगंबर साबळे, शंतनू दिगंबर साबळे हा सर्व परिवार. आणि या परिवाराला सोडून आपल्यातला हा माणूस गेला. त्यांचं ह्या कुटुंबावर आपल्या सर्वांवर फार मोठा आघात झालेला आहे. या ठिकाणी विकास भाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी ज्या मान्यवरांचा मी उल्लेख करतो त्यांना विनंती आहे. श्री दिगंबर आत्माराम साबळे दाजी, सन्मान्य केदार प्रकाश पार्टे दाजी, श्री कपिल नरेंद्र थोरात दाजी, रामदास दोंडीबा बांगर भाचे, तुषार सुधाकर पोळ भाचे, विजय हरिभाऊ टावरे भाचे, संकेत लक्ष्मण टावरे भाचे, सचिन रामचंद्र लाटांबळे मेहुणे आणि वैभव आदिनाथ लाटांबळे मेहुणे आणि श्री अण्णा उटे या मान्यवरांना विनंती आहे आपण प्रतिमेचं पूजन करायचंय. आणि ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी आपल्या तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचं पूजन हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांना विनंती आहे आपण ज्ञानेश्वरीचं पूजन करायचंय. ज्या पाहुण्यांचा नामोल्लेख केला त्यांना विनंती आहे दिगंबर आत्माराम साबळे, केदार प्रकाश पार्टे, कपिल नरेंद्र थोरात, रामदास धोंडीबा बांगर, तुषार सुधाकर पोळ, विजय हरिभाऊ टावरे, संकेत लक्ष्मण टावरे, सचिन रामचंद्र लाटांबळे, वैभव आदिनाथ लाटांबळे आणि अण्णासाहेब आवटे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवचनाची सेवा हरिभक्तपरायण संतसेवक क्रांतीसूर्य मेजर भास्कर महाराज भाई कातळवेडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर महाराजांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करावी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, महावैष्णव मौडी ज्ञानोबराय महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमो विश्वरूपा नमो माय बापा, अपारा अमोपा पांडुरंगा,
विनवितो रंकदास मी सेवक वचन ते एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती ऋषीमुनी सिद्ध बहु कविजन वर्णिता तुझे गुण न सहती तुका म्हणे तेथे माझी काय वाणी जे तुझी कीर्ती वाखानी देवा नमो विश्वरूपा नमो माय बापा अपारा अमुपा पांडुरंगा मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या तो महद्ब्रह्मीचा अंश पदपदांतरी केला प्रवेश दावुनिया उदास विशेष ह्या जीवाशी तारिले अतकेन यन प्रयुक्तम यम पापम चरतिह पुरुषः अन्निच्छन्नपि वाष्णेव बलादिहो नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारिसे चालत देखो. सुंदरशा अशा कुरुक्षेत्रावरती संदेहित भ्रमित अर्जुन स्वतः भगवंताला प्रश्न करतो, देवा हे नेमकं असं कसं जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारिसे चालत देखो. सर्व आज माझ्या विरोधामध्ये उभे आहेत, सर्व आज माझ्याकडे पाहतायत ते कोणत्या नजरेने पाहतायत अथवा माझा विरोध का करतायत असं दिसणारं जे चित्रीकरण आहे याचं प्रमुख कारण माझ्यासमोर तुम्ही व्यक्त करावं. कर्मयोग सांगत असताना अध्याय 3 प्राप्त करत असताना 36 क्रमांकाचा श्लोक श्री अर्जुन उवाच अथकेन यन प्रयुक्तम यम पापम चरतिह पुरुषः अन्निच्छन्नपि वाष्णेव बलादिवो नियोजितः. स्वतः देवा याचं नियोजन कसं आहे हे मात्र मला अद्यापही कळलं नाही. थोडं आपण विस्तृत ह्या ठिकाणी वर्णन करावं. आणि मग भगवंत सांगतायत स्वतः अर्जुना ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे. याच्यामध्ये ज्ञानी माणसंसुद्धा भ्रमित होतात, काळजी करण्याचं कारण नाही. अनेक प्रकारचे विस्तृतीकरण करत असताना कर्मयोगाचं साक्षात ह्या ठिकाणी दिग्दर्शन करत असताना 36 क्रमांकाच्या श्लोकापासून 37 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या घरी गेल्यानंतर सविस्तर अशा पाहून घ्या. तुम्हा आम्हा सर्वांचं भूषण वास्तविक पाहता परिसराचं, गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, माझ्या भारत देशाचं, भरतखंडाचं, जीव चैतन्य नावाच्या शब्दाचं आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी ध्येय वेडा, पारदर्शक वेडा, समाजशील वेडा, शिस्तप्रिय वेडा, कर्तव्यनिष्ठ वेडा, देशभक्त, देवभक्त, संतभक्त, समाजभक्त, कुटुंबभक्त, निवृत्त सैनिक आदरणीय श्री विकास भाऊ किसन पोखरकर वय वर्ष 47 दादांची प्राणज्योत ह्या ठिकाणी तुमच्या आमच्या पूर्ती नैमित्तिक विधिवत यज्ञाच्या माध्यमातून फक्त मिलीन झालेली आहे, संपलेली पण ती संपलेली नाही. ती आजही पुढच्या प्रवासामध्ये सुव्यवस्थित अशा प्रवासास पात्र आहे. पिंडदान विधीचं ह्या ठिकाणी सुव्यवस्था अप्रतिम अति सुंदर असा विधिवत कार्यक्रम चालू आहे. माझ्याकडे आलेली गोड अशी जबाबदारी आहे. तुमची सगळ्यांची हळहळ मला समजलेली आहे, परिसराला समजली, तालुक्याला समजली, आपल्या जिल्ह्याला समजली, माझ्या भारत देशाला समजली. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या कर्णपटलावरती अंतःकरण चतुष्टयमधून जो प्रश्न बाहेर पडतो आहे तो फक्त देवा असं कसं, हाच प्रश्न आज प्रत्येकाच्या मुखातून बाहेर दिसतो आहे. कारण जेव्हापासून ही सेवा बाबा माझ्याकडे आली तेव्हापासून प्रत्येक व्यक्तीने केलेला फोन याचा अर्थच असा निघत होता, हवासा वाटणारा होता, प्रत्येकाच्या कुठेतरी समोर दिसावा असा वाटणारा होता. एवढं मोठं असणार सुंदरसं असा प्रतिमाती सुंदर नेतृत्व हरपून गेलं आहे, याचं काय कारण असेल? या सगळ्याचा उलगडा ज्या वेळेस तुम्ही माझ्यापर्यंत फोनच्या माध्यमातून विचारत असाल तर हे सुंदर असा प्रतिमाती सुंदर दिग्दर्शन करणं काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण विकास भाऊंच्या सुंदर अशा जीवात्म्यासाठी पुण्यात्मक प्रसादाच्या माध्यमातून घेतलेला गोडाचा श्लोक श्री अर्जुन उवाच. भगवंतासमोर अर्जुन नावाचा शब्द भ्रमित प्रश्न करतोय, देवा अथकेन यन प्रयुक्तम यम पापम चरतिह पुरुषा पुरुष विधाय ब्रह्मवा लोकादिष्ण बुद्धमापदेवहा. सगळ्या सृष्टीतले मी पाहिलेले पण मात्र पुरुष विधाय दिग्दर्शन करत असताना नेमकं याच्या वाट्याला असे काही प्रकारचे जे अघटित मृत्यूचे कारणं असतील, जे प्रवासामधले जे काही संकट असतील, याचा जो हिस्सा आहे त्याच्याबद्दल मला थोडं दिग्दर्शन करावं. आणि ते दिग्दर्शन ह्या ठिकाणी अप्रतिम अति सुंदर असं 232 ओवीच्या माध्यमातून महावैष्णव माऊली ज्ञानोबा या तुमच्या आमच्या समोर मांडतात. तरी देवा हे ऐसे कैसे.
असं कसं आहे याचं पहिलं उत्तर देऊन जातो, कारण आज शोक फार मोठा आहे. आईचा शोक आहे दादा, बाबांचा शोक आहे, त्या अर्धांगिनीचा आमच्या ताईचा शोक आहे, लेकराचा शोक आहे, बंधू परिवार असेल, सगळा कौटुंबिक परिवार असेल, पोखरकर परिवार, आणि ह्या सगळ्या परिवाराचा शोक फार मोठा आहे. हा शोक कमी करण्याकरता अगदी 2 मिनिटांमध्ये फक्त ह्या ठिकाणी आध्यात्मिक व्यासपीठाचं तुमच्यासमोर मांडणं परिहार्य आहे. वास्तविक पाहता का तर ह्या ठिकाणी जे प्रवचनं असतात हे दुःख हलकं होण्याकरता असतात, रडवण्यासाठी मुळीच नसतात. आणि म्हणून माझे गुरुजी 1008 महामंडलेश्वर दिव्यानंदगिरी बाबा सांगतात, फौजी व्यासपीठावर गेल्याच्या नंतर मृत्यूचं नैमित्तिक कारण पहिलं माणसाने तपासलं पाहिजे. मग हे मृत्यूचं नैमित्तिक कारण तपासत असताना हृदयाचा तीव्र झटका हे प्रत्येकाच्या मुखातला पहिला शब्द आहे. दुसरी गोष्ट, हवा हवासा पण गेला का. तिसरी गोष्ट, एवढं गोड असं असणारं जेवढं आपलं एक नातं जर शब्दस्थ जन्मैकारोमयती मोक्षादोमधल्या आंतरजीवन नावाच्या नौकेमध्ये ह्या व्यक्तिमत्वानं प्राप्त करून दिला असेल, मग ह्याच व्यक्तिमत्वाच्या वाट्याला असा मृत्यूचा प्रवास का. हे अनेक प्रकारचे असे गाराने त्याचा उलगडा घेणं काळाची गरज आहे. मी आज बाबांना आणि विकास भाऊंच्या सगळ्या कुटुंबाला एक संदेश देऊ इच्छितो. मी देणारा कोण संदेश आहे, माझे संत सकल संत ह्या ठिकाणी परिवार सगळा संदेश देत आहेत. तो संदेश असा आहे, तरी येथ काही तुझं शोकाशी कारण नाही, जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. अर्जुना, येथे शोक करायचं कारणच नाही. कारण का, ज्या ज्या वेळेस युगानुयुग हा चाललेला ब्रह्मांडाचा स्वरचनेचा इतिहास आहे, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जो स्वरचनेचा इतिहास चालतो ना, त्या ठिकाणी जस शब्दस्थ जन्मयुकारो, जन्माला आला म्हणजे त्याला मृत्यू असतोच. मधलं अंतर फक्त नौका जीवन नावाची आहे, ती कशी चालते याचं दिग्दर्शन करत असताना दुःख येणं हे साहजिकच आहे आणि सुख येणं हे साहजिकच आहे. दुःख आलं म्हणून घाबरू नको, सुख आलं म्हणून जास्त उतावळी होऊ नको. फक्त सदचिन आनंदाची प्राप्ती करून घेणं, त्याच्यामध्ये सातत्यानं वारंवार भगवंत श्रीहरी विठ्ठलाचं नामचिंतन टाकणं, ही जी काळाची गरज आहे याची जपवणूक करणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं आहे. आणि अशा जीवनाच्या सार्थकतेमध्ये चाललेला प्रवास जर एखाद्या वेळेस अघटित मृत्यूच्या कारणात जात असेल तर मग मात्र अपरिहर, येथे अपरिहर दृष्टी जागरूक केली पाहिजे. आज कुटुंबाला ह्या ठिकाणी फार मोठा शोक आहे. 2 लेकरं, मला वाटतं एक पोलीस सेवेमध्ये होता आणि एक भारत मातेच्या सेवेमध्ये आमचा परम मित्र विकास भाऊ होता. हे दोनही लेकरं आज हरपलेले महाराज. पित्याचा आणि मातेचा शोक एवढा सोपा नाही. कितीही जरी मायातत्व इतकं प्रबळ आहे, आपण त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला ना तर शक्यतो ती माया कोणालाच आवरता आली नाही. महाराज म्हणतात ह्या ठिकाणी भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादाला संदेश देतात, लक्ष्मणा थोडासा पुढे जा. आणि तारा नावाचा शब्द रडतोय, वाली नावाचा देह पडलेला आहे, तिचा शेवटी पती आहे, ते रडते, याच्यामध्ये विशेष नाही, ती रडणारच आहे, तिची माया आहे. पण जरा थोडंसं ती माया प्रबळ कमी करण्यासाठी, तिचं दुःख हलकवण्यासाठी काही संदेश तरी देऊन तू जा. ज्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र शेष अवतरित लक्ष्मण दादाला सांगतात का दुःख हलक करण्यासाठी तू थोडासा पुढे जा. लक्ष्मण दादाने हात जोडले, मायबाप एवढी मोठी माया आहे. आज बाबाचं दुःख हलकं कोण करणार आहे, आईचं दुःख हलकं कोण करणार आहे, त्या पत्नीचं दुःख हलकं कोण करणार आहे. जे आपले बलाढ्य एवढे मोठे बलवान असणारी लेकरं जर आपल्या डोळ्यासमोर जात असतील आणि विशेषतः मृत्यूचं कारण जर असं नजर समोर येत असतील तर मग मात्र का बरं देवा असं आमच्याच वाट्याला का असं केलं, याची विशेषतः सांगत असताना हे जे दुःख आहे हे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सुद्धा पडलेलं आहे. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, बडे बडे मोठे मोठे व्यक्ती आहेत मायबाप, सगळेच्या सगळे मंडळी विरोधात उभे आहेत. का बरं देवा असा प्रश्न करत असताना भगवान स्वतः सांगतात अपरिहर. येथे अपरिहर दृष्टी जागरूक केली पाहिजे. बघ अर्जुना, हे जे दिसतंय ना हे बाहेरचं हे पंचमहाभूताचं आहे. मी आज कौटुंबाला सांगू इच्छितो, माझं व्यासपीठ सांगतंय, माझे सकाळ संत मायबाप परिवार सांगतोय महाराज, हे जे दिसतंय हे तुमचं आमचं सगळं पंचमहाभूताचं आहे. एक दिवस जाणारच आहे. जाणार असणारं जे जाणार आहे, मग याच्याकरता शोक करणं हे काळाची गरज आहे किंवा नाही हे ओळखणं ज्याला कळलं ना त्याला अपरिहर दृष्टीचा मार्ग सापडला. धर्मशास्त्र असं सांगतंय. मग अपरिहर दृष्टीचा मार्ग सापडत असेल तर ज्या वेळेस तो सापडतो ना त्यावेळेस येथ शोकाशी कारण नाही, येथे शोक करण्याचं कारण नाही. बरं, दुसरी विशेषता सांगितली मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी. स्वतः तारा नावाच्या शब्दाला ऐक तारा, ते त्याचं होतं त्याच्यात गेलं. आणि दुसरी विशेषता, त्याच्यात जे बसले ते त्यांनी ज्याला खेळवलंय, त्यांनी ज्याला बागडलंय, त्यांनी ज्याला तुमच्या परिसरामध्ये घडवलंय किंवा तुझ्यासोबत ज्यांनी बागडलंय हेही त्याचं नव्हतं,
ते श्री हरी विठ्ठल भगवंताचं आहे आणि ते त्याच्याजवळच जाणार आहे. मग मला सांगा, पंचमहाभूताचा देह, त्याच्यामध्ये बसलेलं चैतन्य, बाई सोनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भवनी विराजिती. जर हृदयाभवनामध्ये बसलेला श्री हरी विठ्ठल तो जीव व परमात्मा दोन्हीही एकच नात्यानं नटलेले आहेत. फक्त देहधारी पिंजरा निमित्त मात्र ह्या ठिकाणी मांडलेला आहे. मग मांडलेला निमित्त पिंजरा एक दिवस ह्या ठिकाणी क्षणामध्ये कुठेतरी बरखास्त होणार. याचा अर्थ असा आहे, तो ज्याच्यापासून आला त्याच्यापदेच जाणार आहे, पहिली गोष्ट. आणि ह्या चैतन्याला मरणच नाही ना. मग तारा तू कशा करता रडते सांग बरं. अगं तुझा वाली आजही अमर आहे. मी आजही कुटुंबाला सांगू इच्छितो, आमचा विकास भाऊ आजही अमर आहे मायबाप. कारण का, जो देवासाठी, संतांसाठी, समाजासाठी, विशेषतः मायबाप सेवेसाठी, परिसराच्या सेवेसाठी आणि माझ्या भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःचं आपलं जीवन यथोचित दर्शन ज्यावेळेस त्या ठिकाणी मांडतो ना, त्या ठिकाणी त्यांचं वैकुंठ आणि कैलास आणि स्वर्ग त्यांच्या समोर असा उभा थै नाचत असतो. आजही फक्त निमित्त मात्र तुमच्या आमच्यासाठी 47 वर्षाचं आयुष्य विकास भाऊला मिळालंय. ही कदाचित एखाद्या वेळेस प्रारब्ध गतीची ठेवण असेल, ही कदाचित नियोजितः अर्जुना ही नियोजनाची ठेवण असेल, कदाचित एखाद्या वेळेस बुद्धी कौशल्य अपूर्ण हाताळण्यात आला असेल, याची ठेवण असेल. पण मात्र जे चैतन्य आहे त्याची जी ठेवण आहे ती वैकुंठाच्या दिशेने, त्याची जी ठेवण आहे ती कैलासाच्या दिशेने, त्याची जी ठेवण आहे ती स्वर्गाच्या दिशेने. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मेल्यावरी मोक्ष मिळती आईसे जे म्हणती ते अति मूर्ख माणसं आहेत महाराज. मेल्यावर नाही, जिवंतपणीच मोक्ष घ्यायचा असतो. तो मोक्ष माझ्या विकास भाऊंनी घेतला. सांगू तुम्हाला कसा घेतला. ध्येय वेडा आहे माझा विकास भाऊ. 20 वर्षाची सेवा केली. आपलं स्वतःची आधुनिक शेती करत असताना मी कुठेतरी समाजाचा बांधील लागतोय. या नात्यानं एवढ्या मोठ्या पोखरकर परिवाराला एकत्रित करणारा मला वाटतं आपल्या तालुक्यामधला परमयोद्धा पहिला विकास भाऊ असेल. प्रत्येक माणसं प्रत्येकासमोर नांदतायत, बागडतायत, खेळतायत, सगळे स्वतःचं स्वदर्शन दाखवतायत. पण आपण परोपकाराय संता युभूतया, जसं झाडांनी स्वतःचे फळं स्वतः खात नाहीत, जसं गंगामय्या स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, तसे संत स्वतः करता जगत नाही. परोपकाराय संता युभूतया. तसा आमचा विकास भाऊ ध्येय वेडा होता महाराज. ध्येय वेडा असल्यामुळं माझ्याबरोबर माझ्याही परिसराचा, माझ्याबरोबर माझ्याही मित्रपरिवाराचा, माझ्याबरोबर माझ्याही असणाऱ्या कुठेतरी गरीब मायबाप जनतेचा विकास व्हावा याच्यासाठी आयुष्यभर झटणारा. जोपर्यंत देहदारी पिंजऱ्यात माझं चैतन्य ना, तोपर्यंत बुद्धी कौशल्यांनी मला जरी हाताळायला वेळ नाही मिळाला श्री हरी विठ्ठला, तरी कदाचित ती माझी चूक समज. पण मात्र ज्यावेळेस मी तुझ्या दारात उभा राहीन ना, त्यावेळेस तुला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. असा विकास भाऊचा स्वभाव होता महाराज. बाबा, ध्येय वेडा असणारे माणसं शक्यतो बुद्धी कौशल्य हाताळण्यामध्ये कमतरतेमध्ये जातात, लक्षात ठेवा. जसे माझे माऊली ध्येय वेडे होते. बघा ना, सकल संत परंपरा ही सगळी ध्येय वेडी परंपरा आहे महाराज. मग त्यांना आपलं स्वतःचं बुद्धी कौशल्य मनाशी कदाचित हाताळता येत नसेल. माझं वाक्य सगळ्यांना कळतंय ना. त्यांना आपलं बुद्धी कौशल्य कदाचित मनाशी हाताळता येत नसेल, त्यांना आपलं बुद्धी कौशल्य कदाचित चित्ताशी हाताळता येत नसेल, त्यांना आपलं बुद्धी कौशल्य अहंकाराशी हाताळता येत नसेल. परिणामी संकट जवळचे, परिणामी दुःख जवळचे. पण तरी एवढ्या अल्प आयुष्यामध्ये मला जे जाणं होतंय ना, ते जाणं झाल्याच्या नंतर मला जो श्री हरी विठ्ठलासमोर निकाल द्यायचा आहे तो माझा ओके असणार आहे. अशी ध्येय वेडे माणसे कदाचित बुद्धी कौशल्याने कमतरतेने कदाचित ह्या 3 गोष्टीला नाही हाताळू शकले तर दुःख येतं. मला आजही वाटते असं. बघा, सगळेजण बघा, आज मृत्यूचं नैमित्तिक कारण बघा, हृदयाचा तीव्र झटका येण्याचे कारण सायन्टिफिक युगामध्ये आम्ही सगळे जगतोय. सगळे ज्ञात मंडळी जरा अध्यात्माचा आश्रय घेत चला. सायन्सला नाकारू नये असं कधीच नाही, सायन्स पण जवळ घ्यावं. पण मात्र अध्यात्माची जी काही त्रिसूत्री आहे ती बांधिलकी ज्यावेळेस आपल्या पंचदेहधारी पिंजऱ्यातल्या चैतन्याशी होते ना, त्यावर नकारात्मक दृष्टिकोनाचा जो परिहाग तुमच्यावरती झालेला आहे, तुमच्या आमच्यावरती, हा ज्यावेळेस नष्ट होतो त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी बुद्धी कौशल्याचा अभाव नाही पडला पाहिजे. माऊली किती गोड बोलतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी. ज्या तुमच्या आमच्याजवळ उभ्या राहून नाचवायच्या आम्हाला, त्या ठिकाणी आम्ही नाचवण्यासाठी वारंवार बुद्धी कौशल्य टॉर्चर केलं पाहिजे. मला वाटतं विकास भाऊ एखाद्या वेळेस आपल्या परोपकारासाठी, समाजसेवेसाठी, आपल्या असणाऱ्या सगळ्या मित्रपरिवारासाठी हे बुद्धी कौशल्य नसन हाताळू शकला नाही का? असं नाही आहे. 1 महिनाभर तुमच्या आमच्यासाठी भगवान श्री हरी विठ्ठलाने दिलेला आहे. आणि सायन्स पण मान्य करते का कदाचित तुमच्या आमच्या बॉडिफिकेशनमध्ये ज्या रेलचेल चालू आहेत ना, त्याची सगळी रेलचेल पद्धत सुखदुःखाची जी आम्हाला जाणवायची
आहे ती कम्प्लिटली 1 महिनाभर अगोदर जाणवत असते. पण आपण जर बुद्धी कौशल्याने ती पद्धत जर एखाद्या वेळेस चित्ताशी हाताळू नाही शकलो, मनाशी हाताळू नाही शकलो किंवा अहमशी हाताळू नाही शकलो तर मग मात्र दुःख येणं साहजिक आहे. म्हणून पहिला क्रांतीचा संदेश विकास भावना समाधान वाटेल लक्षात ठेवा. आजही पण का ज्या बुद्धी कौशल्य मी हाताळण्यात कमी पडलो, बॉडिफिकेशन एवढं तंदुरुस्त असताना, व्यायाम शरीर यष्टी एवढी तंदुरुस्त असताना ही सगळी जी परंपरा आहे आपल्याजवळ अप्रतिमाती सुंदर आहे. पण मात्र मग असं कारण का? याची पहिली रेलचेल आहे जेथे तुमच्या आमच्या हृदयावरती निराशाजन्य प्रभाव आपण बुद्धी कौशल्याने टाकतो ना तेवढं ते बॉडिफिकेशन फिट होतं लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस ते बॉडिफिकेशन फिट झालं का तुमच्या आमच्याजवळ अनेक प्रकारच्या रेलचेल थांबल्या जातात. आलं का लक्षात? मग अध्यात्मशास्त्र असं सांगतंय का तुम्ही आम्ही सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे. काय? मन हे निराशा देतंय ना त्याला बुद्धी कौशल्याने थांबवा, त्याला थोडं शांत करा. चित्त हे तुमच्या आमच्या जवळ निराशा देतंय ना त्याला थोडं थांबवा. आणि अहम जागरूक होतोय ना त्याला थोडं थांबवा. जेथे मन, चित्त आणि अहम हा बुद्धी कौशल्याने हाताळला जातो तेथे अंतकरण चतुष्टयचे हे चारही भाग अगदी सुंदर राहतात. ही बुद्धी कौशल्याची क्षमता आज तरी ह्या मृत्यूलोकामध्ये वाढणं काळाची गरज आहे. मग तुमच्या आमच्या समोर हे अघटित मृत्यूचे कारण दिसणार नाही. आत्ताही आम्ही गावडे मामांना आम्ही बरोबर आलो, आत्ता बरेच मंडळी माझ्या बरोबर होते. म्हटले महाराज आत्ता 2-3 घटना आत्ता एवढ्या दिवसामध्ये झाल्या, परिसरामध्ये अनेक प्रकारच्या घटना दिसत आहेत. आज आमच्या बॉर्डरवरती एक माजी सैनिक बघा काल शहीद झाले हृदयाच्या तीव्र झटक्याने. ही जी पद्धत चालू आहे आज, का बरं ते व्यायाम करत नाहीत का? बॉडिफिकेशन तंदुरुस्त ठेवत नाहीत का? पण निराशा परिस्थिती जेथे तुमच्या आमच्या चित्तपटलावर आदळली जाते तिला थोडं खाली करण्यासाठी बुद्धीची जागरूकता ठेवा आणि तिला टॉर्चर करत चला कायम. ही काळाची गरज आहे. कोहम कदमिंद जातम कोयस्य करता विद्यते, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलासी कोठून जासी कवणारे गावा, काय कुठून आले कुठे जायचंय याचा उलगडा ब्रह्ममुहूर्तावरती 10-5 मिनिटं घ्यायला शिका. आलं का लक्षात? आपण ज्यावेळेस हा उलगडा घेऊ त्यावेळेस ही निराशा परिस्थिती बाहेर जाते. आज सगळ्या माणसाला बोर नावाचा आजार झालाय महाराज. माणसं सहज म्हणतात मला लई बोर झाला. हा कुठे सापडत नाही बाबा आजार. मग हा बोर होणारा जो आजार आहे ना, हा बोर होणारा आजारच तुमच्या आमच्या 72,000 नाड्याचं जे प्रफुल्लीकरण आहे हे थांबवतोय कुठेतरी. लक्षात ठेवा. अध्यात्मशास्त्र असं सांगतंय का ते प्रफुल्लित ज्यावेळेस होतं ना, जेवढी प्रसन्नता होते तेवढा तुमच्या आमच्याजवळ तुमच्या आमच्या जीवनाचा प्रवास सुखदायक आल्हाददायक चालू होतो. आणि आज जर तुम्ही आम्ही ती परिस्थिती बिघडवत गेलो तर 100% मग तुम्ही आम्ही किती पण व्यायाम करा, किती पण बॉडिफिकेशन तंदुरुस्त ठेवा, पण मात्र अघटित मृत्यूचे कारण नेत्रपटलावर राहणारच आहे. जेवढी परिस्थिती दिसते देवा तेवढी गोड आहे ना. कशा करता ह्या परिस्थितीला मी स्वीकारू नाही बरं? ती दुःखाची असू दे अथवा सुखाची असू दे. दुःख आलं आणि सुख आलं, जे मला दुःख आलंय तेही सुखासारखंच आहे, जे सुख आलंय तेही मला दुःख सुख समान असं आहे, अशी मानणारी प्रसन्नता बुद्धी कौशल्यानं अर्जुना तू ज्यावेळेस येथे हासाळशील त्यावेळेस मग मात्र तुझी परिस्थिती सुखदायक तुला वाटेल. आणि जर दुःखच येत असेल तर मग मात्र दैवची मृत्यूमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. आत्ता जी परिस्थिती आहे जर असं करूनही जर दुःखाचा प्रघात आपल्यावरती होत असेल ना तर माऊली गोड बोलतात इष्टान्न भोगान्न हिवो देवा दास्यंत यज्ञ भाविता तै दंतान्न प्रध्यायोबय भुक्तेस तेयोम सहा तैसे सर्व सुखे सहित दैवची मृत्यूमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. हा खेळ कुणाला ना कळला, हा खेळ कुणाला ना टळला. हा दैवाचा खेळ आहे महाराज. भोगतो न घडे संचिता वाचुने करावे ते मनी समाधान. 47 वर्षाचं आयुष्य बाबा आणि आई अर्धांगिनी स्वपरिवाराला सांगू इच्छितो. तेवढा भोग विकास भाऊंच्या वाट्याला भगवंतांनी तेवढाच दिला होता. या भोगाच्या अलीकडेही पलीकडे विकास भाऊ जाऊ शकत नव्हता. जेवढा दिलाय तेवढा अप्रतिम दिलाय आमच्या लेकराला. फक्त हे मानणं म्हणजे तुमचं आमचं दुःख हलकं होणं. अर्जुना नियोजित याचं नियोजन सुद्धा मीच करतो आणि श्रीहरी विठ्ठलच प्रत्येकाचं नियोजन करतो. आता मला वाटतं दादांनी पुकारलं बघा, अंतिम सत्य शेवटला मात्र हेच होणार आहे नाही का? याच्याही अलीपलीकडे तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही किंवा अलीकडची पलीकडची स्थिती बदलू शकत नाही. नियोजित हे नियोजन माझं आहे आणि आजही 47 वर्षाचं भगवंताने केलेलं नियोजन विकास भाऊंचं हे भगवंताचं आहे महाराज. मग येथे शोक का करावा तरी येत काही, तुझं शोकाशी कारण नाही. अर्जुना नियोजित अतकेन यन प्रयुक्तम यम पापम चरत्य पुरुषा. हा पुरुष नावाचा जो शब्द प्राप्तिस्तृप्त प्राप्त करत असताना ह्या मृत्यू लोकांमध्ये ज्यावेळेस मी त्याला घडवलंय, ज्यावेळेस मी त्याला पाठवलंय, ज्यावेळेस त्याची स्वरचना केलेली आहे ना ती पंच ज्ञानेंद्रियाची आहे, पंच कर्मेंद्रियाची आहे, पंच प्राणाची आहे, मनाची आहे, बुद्धीची आहे, चित्ताची, अहंकाराची आहे. पण तिला बैठक
अवस्था मात्र देह गावाची आहे. हा देहगाव एक दिवस जाणारच आहे. हा चैतन्य पुढला प्रवासामध्ये प्रवास करणारच आहे. मग शोकाचं कारणच तरी काय आहे? फक्त ते जे शोकाचं कारण येतंय त्याच्याकरता मृत्यू लोकात तुला फक्त बुद्धी कौशल्य पहिली गोष्ट हाताळावा लागेल. आणि म्हणून क्षणाक्षणाला विचार कराया. तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण आयुष्य काळ सावधानतेने खात असेल तर आपणही स्वतःचं बुद्धी कौशल्य कंटिन्यू जागरूक ठेवत चला. जेथे तुम्हा आम्हाला प्रवास करायचा आहे, साध्य गाठायचं आहे, जेथे तुम्हा आम्हाला जायचं आहे, जाण्याच्या अगोदर त्याचा आराखडा आखा. वाक्य कळता येत ना? त्या आराखड्यामध्ये समाधानता ठेवा, त्या समाधानतेमध्ये आपला प्रवास ठेवा. निराशाजन्य परिस्थितीमध्ये एखादं इंद्रिय जरी गहाळ पडलं आजच्या परिस्थितीमध्ये तरी अघटित मृत्यूचे कारण आहे काय नाही. एकदम टवटवीत मोटरसायकलवरती प्रवास करत होतो, पण पाठीमागनं येऊन गाडीने टच मारली किंवा मी दुसऱ्याच्या गाडीला टच मारली. याचं कारण असं आहे का कुठे तुम्ही आम्ही बुद्धी कौशल्याचा अभाव ज्यावेळेस दाखवतो ना, अघटित मृत्यूचे कारण आहे. म्हणून आपल्याला जर बुद्धी कौशल्य जागरूक करत असेल का कदाचित आपलं कुठेतरी अवयव दुखतोय, कुठेतरी आपल्याला काहीतरी जाणवतोय, त्या योग्य स्थितीमध्ये योग्य वेळेत चेकअप करायला शिका. जवळच हॉस्पिटल असतील, जवळ हॉस्पिटलमध्ये जावा. हॉस्पिटलमध्ये जाऊन सुंदर असं चेकअप करा. आणि शक्यतो चेकअप करत असताना आलेला रिझल्ट दैवाच्या गतीनं कदाचित चांगला असू द्या अथवा वाईट असू द्या, ती स्वीकारण्याची पात्रता मानसिक स्थितीमध्ये माझी चांगली आहे देवा. हां, मग मला कसंही पण असू दे मी त्याला स्वीकारणार आहे. आत्ता बघा मला वाटतं जवळच आपल्या गावामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एक मृत्यूचं कारण घटित घटना घडली बघा. आत्ता फार मोठा कार्यकर्ता आहे महाराज, त्याचं विश्लेषण तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे. मला वाटतं मयूर भाऊ काहीतरी नाव आहे, पवार पिंपळवंडीचे पवार. चेकअप करायला गेले, काहीच कारण नव्हतं. सुंदर अशी बॉडी होती, सुंदर अशी स्थिती होती, सुंदर असं शरीर दर्शन होतं महाराज. फक्त सहज वाटलं का शरीर एष्टी चेक करावी. बॉडीफिकेशन चेक करताना हॉस्पिटलमध्ये सहज डॉक्टरनी सांगितलं आपला हा अवयव मात्र खराब आहे, थोडा खराब वाटतोय म्हटल्याबरोबर गडी 50% नाही 90% गहाळ झाला. जेवढा बीपी जेवढा सिस्टममध्ये थांबायला पाहिजेत न थांबता अनेक प्रकारच्या सिस्टममध्ये खाली गेल्याच्या नंतर गडी जसा गेला तसाच गेला. स्वीकारायला शिका, कुठेतरी प्रसन्नता ठेवा. याचे कारणच असं आहे, जो आलंय दिलंय ते अगदी अप्रतिमाती सुंदर दिलंय ना, आणि याच्यावरती विजय प्राप्त करणं अर्जुना ही बुद्धी कौशल्याची काळाची गरज आहे. आणि ही बुद्धी कौशल्याची मला वाटते विकास भाऊंनी हाताळलेली क्षमता कदाचित एखाद्या वेळेस कमी पद्धतीमध्ये दिसली असेल, पण आमच्या विकास भाऊमध्ये ही दिसण्याची पद्धतच का कमी दिसली याचं पहिलं कारण आहे ध्येय वेडा होता महाराज विकास भाऊ. कारण ध्येयाने गाठलेला होता, देवा भारत मातेची सेवा केली रे, मला परिसराची सेवा करू दे. आणि त्या परिसराच्या सेवेमध्ये माझ्या वाट्याला कसा मृत्यू येईन अथवा न येईन याचं मला गरज नाही आहे, पण मी मात्र जे करणारे ते योग्य करणारे. मग बघा ना त्या मृत्यूचं कारण कसं आहे महाराज. ध्येय वेडा झालेली माणसं बुद्धी कौशल्याला हाताळण्यामध्ये नसन वेळ मिळाला. दुसरी गोष्ट विकास भाऊंकडे पारदर्शकता ॲक्टिव्ह पद्धतीमध्ये होती महाराज. ज्यावेळेस ही संरचना केली पोखरकर परिवाराची, माहितीप्रमाणे असं जाणवतंय त्यावेळेस 82 गावांचा एकत्रितपणाचा सगळा समुच्चय एकत्रित करणं आणि पोखरकर परिवाराच्या नावानं आपली सुंदरशी अशी संस्था उभारणं, गोरगरिबांच्या लेकराला सुंदर असं त्या ठिकाणी आपलं स्वतःचं आर्थिक साह्य प्राप्त करून देणं, एवढ्या मोठ्याशा अट्टहासामध्ये त्या बुद्धी कौशल्याला विसर पडला असेल, मन सांगत असेल विकास जरा बॉडिफिकेशनमध्ये काहीतरी कमतरता दिसते बघ, पण एखाद्या वेळेस त्याच्यावरतीही प्रघात करण्याचा प्रयत्न केला असेल विकासनी. चित्तही सांगत असेल, अहम सांगत असेल विकास कुठेतरी काहीतरी घडते बघ रे, पण नाहीये. ध्येय वेडा होता महाराज, ती पारदर्शकता होती, ती एखाद्या वेळेस त्या व्यक्तीला एवढ्या स्थितीमध्ये आणू शकेल असंही त्यालाही वाटलं नसेल ना. आणि म्हणून आपण तुमच्या आमच्या सगळ्या प्रवासामध्ये बुद्धी कौशल्याची टॉर्चर करणं आणि त्या असणाऱ्या इंद्रियाशी समुच्चय पद्धत बांधून सकारात्मक दृष्टिकोन आपल्या अंतकरण चतुष्टयमध्ये ठेवणं काळाची आज तरी गरज आहे. कितीही मोठं संकट पडू द्या, पण शक्यतो आपली बुद्धी कौशल्य जर इंद्रियानं काहीतरी तुमच्या आमच्याकडे मागितलं असेल तर बुद्धीनं निकाल घेणं, बुद्धीनं तो निकाल देणं हे ठाऊक जागृती आज तरी धर्मशास्त्राप्रमाणे अर्जुना काळाची गरज आहे. मग पुढचं नियोजन तू माझ्यावर सोडून दे. नियोजित हा मी करवित आहे, माझ्याच इच्छेने होणारे, माझ्या इच्छेने सर्व चालणारे, नाही का. जसा सूर्यनारायण भगवंत उगवतोय तो माझ्या इच्छेने उगवतोय, जसं सगळं हे चालतंय हे सगळं माझ्या इच्छेने चालतंय, त्याची तू काळजी करू नकोस. नियोजित हा, हे नियोजन
नियोजन असं आहे. आणि ह्या नियोजनाचा अर्थ धर्मराजाला सुद्धा समजला नाही. महाराज तुम्हा आम्हाला काय समजणार आहे? धर्मराजाने प्रश्न केला स्वतः भगवंताला, देवा सांगा ना नियोजन म्हणजे तरी नेमकं काय असतं? देव स्वतः सांगतात नियोजनाचा अर्थ सांगता येत नाही पण पाहता येतो. कसा पाहायचा देवा? याच्यावरती ज्यावेळेस स्पष्टीकरण धर्मराजाला 3 दिवसाचा अवधी दिला, त्या 3 दिवसाच्या अवधीमध्ये पहिल्या दिवशीचा अवधी धर्मराजा आपल्या स्वतःच्या नगरामध्ये प्रवेश करत असताना रात्रीचे 9, 9:30, 10 वाजलेले आहेत. एक स्वतःच्या नगरातला एक असणारा साधक आपला स्वतःच्या उपजीविकेसाठी एक हातात कुऱ्हाड घेतलेली आणि जंगलच्या दिशेने जाताना दिसलेला आहे. धर्मराजाने पाहिलं का बरं असा 10 वाजता 9 वाजता हा साधक निघत असेल इकडं जंगलच्या दिशेने आणि शिवाय हातामध्ये कुऱ्हाड घेऊन चाललेला आहे. ज्यावेळी तो कुऱ्हाड घेऊन चाललेला साधक धर्मराजाने पाहिला, त्याच्या पाठीमागे गेला. एका झाडावरती तो चढलेला आहे, सुंदर अशा शेंड्यावरती गेलेला आहे, खालून अस्वलाने जंप मारलेली आहे, त्या शेंड्यावरून तो खाली पडलेला आहे, मृत्युमुखी पडला. तेवढ्यात तेच अस्वल सुंदर स्त्री झालं. धर्मराजाने त्या सुंदर स्त्रीकडे पाहिलं, हात जोडले. त्यावेळेस ती सुंदर स्त्री सांगते नियोजितः, हे नियोजन माझं आहे. तुम्हाला वाटत असेल फक्त मी दिसती ते स्त्री आहे, मी स्त्री नाही आहे अथवा मी अस्वलही नाही आहे. तुम्ही धर्मराजाला जो प्रश्न धर्मराजा तू जो प्रश्न देवाला केला होता ना गोपालकृष्ण भगवंताला, त्याचं हे उत्तर आहे. हे अस्वलही मलाच व्हावं लागतं, ही स्त्रीही मलाच व्हावी लागते. कारण का? मी काळ नावाची देवता आहे. महाराज ज्यावेळेस काळ आपल्यावरती आपल्या सुंदरशा अशा दैवस्थितीमध्ये ज्यावेळेस प्रबळ होतो ना, त्यावेळेस तो नियोजन करत असतो. जायची गरज नाही 10 वाजता जंगलामध्ये, पण उठवणारा श्री हरी विठ्ठलचे तो उठवतोय, तोच जंगलच्या दिशेने नेतोय. शिवाय विशेषतः मोठेशा अशा झाडावर चढायची गरज नाही, पण तोच चढवतोय. आजही 47 वर्षाचं जे आयुष्य विकास भाऊच्या धर्मशास्त्रा नियमाप्रमाणे तो भोग जो आहे दैवगतीचा, प्रारब्ध गतीचा, स्थितीचा, संचिताचा एवढा ऍक्टिव्ह आहे का एवढ्या स्थितीमध्ये आज तरी आपल्यासमोर हे मृत्यूचं कारण दिसावं. मला असं वाटतंय शाखेचं कामकाज करत असताना स्वतः असं सांगतायत लोक का शाखेचं कामकाज करत असताना त्यांच्या वाट्याला अशा पद्धतीमध्ये प्रघात झाला. ही स्थिती आहे आणि ही स्थिती करणारा तो आहे नियोजितः. हे सगळं नियोजन तो करतो. मग ह्या नियोजनामध्ये प्रत्येक युगानुयुग भगवंताने नियोजन केलेलं आहे. पण मग याच्यामध्ये काही जागृती नाही का देवा? याच्यामध्ये काही परिवर्तन करण्यासाठी मार्ग नाही का? तव हसोनी कृष्ण म्हणे, अर्जुना तुझे काय नवलाचे बोलणे, दिजेल अद्वैती एथ. ह्या रणांगणावरती तू कसं पाहत नाही द्वैत आणि अद्वैत मधला फरक? ह्या कुरुक्षेत्रावर जर तू पाहिला तर मग मात्र तुझे डोळे जागरूक झाल्याशिवाय राहायचं नाही, तुझं अंतकरण जागरूक झाल्याशिवाय राहायचं नाही, तुझी बुद्धी व्यवस्था जागरूक झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून परिते मनाचा कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताची. किती सुंदर संदेश दिला महाराज भगवंतांनी. मला सुटण्यासाठी पर्याय नाहीच का? दैवातूनच जर सगळा खेळ होत असेल मग सुटण्यासाठीचा काही प्रवास मला ह्या मृत्यूलोकात काही दिला नाहीच का? महाराज म्हणतात सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाव लोकने दिला. सचितानंद पदवी पर्यंत आम्हाला जाता येतं, तर ह्या मृत्यूवरती आघात का करता येत नाही? याला बाजूला का सारता येत नाही? याच्याकरता बुद्धी कौशल्य जागरूक करत चला, बुद्धी कौशल्य कायम टॉर्चर करत चला. प्रत्येक प्रवासामध्ये आपण किती मोठा छोटा याचा विचार करू नका. माझी प्रसन्नता किती याच्यावरती फोकस मारत चला. माझ्या प्रसन्नतेमध्ये मी माझा प्रवास कसा करतोय, कसा करायला पाहिजे याच्यावरती फोकस मारत चला. आणि जेथे तुम्ही आम्ही हा फोकस मारणार नाही मग मात्र तुमचं आमचं देहयष्टी शरीर गाव जे आहे ना हृदय बंदिस्त खाण्यामधलं, हे अनेक प्रकारच्या स्थितीनं भरलं जाईल. आणि जेथे ते भरलं जातं ना तेथे तो प्रघात झाल्याशिवाय राहत नाही. त्याला भरू देऊ नका, त्याला रिकामं ठेवा, त्याला प्रसन्न ठेवा, सात्विक ठेवा. त्याला प्रसन्नतेमध्ये त्याला आपल्याबरोबर आपण कसं प्रवास करतोय याच्यासाठी तो मार्ग त्याला शोधत चला. हाही एक पर्याय गोड आहे महाराज. आणि म्हणून गुरुजी म्हटले ब्रह्ममुहूर्तावरचं भजन फार श्रेष्ठ असतं महाराज, नाही का? त्या भजनाला वेगळीच ताकद असते, लक्षात ठेवा. आता मुळात तर माणसं ब्रह्ममुहूर्तावरती उठतात किंवा नाही हे मला विशेष प्रश्न आहे. आम्ही फौजी माणसं, आता सगळे विकास भाऊच्या आमचा सगळा मित्रपरिवार खाली बसला बघा, फौजी व्यक्ती. फौजी हा ब्रह्ममुहूर्तावरती उठत असतो महाराज. ब्रह्ममुहूर्तावरती आता ब्रह्ममुहूर्त माणसाला आज दिसत नाही, 8:30 9च्या नंतर आपले ब्रह्ममुहूर्त चालू होतात. शक्यतो ट्राय करत चला, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, छोटंसं भजन ठेवा, बॉडिफिकेशन लक्ष द्या, प्रसन्नता राखणं काळाची गरज आहे. याच्यामध्ये प्रवास करा. देवा श्री हरी विठ्ठला, बोलावा विठ्ठल विठ्ठल, पहावा विठ्ठल विठ्ठल, करावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 72,000 नाड्यांचं प्रफुल्लीकरण अर्जुन हे तुझ्या हातात आहे ना. मग हे ज्यावेळेस तू राखशील, ज्यावेळेस पाळशील, त्यावेळेस तुझ्या असणाऱ्या सुंदर प्रवासामध्ये तुझी नौका सुंदर असं दिग्दर्शन ह्या मृत्यूलोकातलं पार पाडेल. मग ती पाडण्यासाठीची जी यथोचित दर्शन व्यवस्था आहे
ती तुझ्याजवळच आहे ना. तू जर ती पार पाडली तर मग मात्र नियोजन हे माझ्या हातातलं आहे, ते माझ्याकडे सोडून दे. कसं होणारे, कसं जाणारे, कसं प्राप्त करणारे, नियोजितः अथकेन यन प्रयुक्तम यम पापम चरतिह पुरुषः तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे, ज्ञानी माणसं सुद्धा भ्रमित झालेले, त्यांची स्थिती सुद्धा भ्रमित झालेली आहे. या स्थितीमध्ये असं का कदाचित एखाद्या वेळेस वेड्या माणसाने वेड्यासारखं वागणं यात नवल नाही, पण शहाणे माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात. याच्यामध्ये काय प्रश्न आहे? शहाण्यानं असं वागूच नाही. तरी देवा हे ऐसे कैसे. ज्ञानियांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडोनी अनारिसे चालत देखो. त्यावेळेस उत्तर भगवंतांनी देऊन टाकलं. दैव स्थितीच्या असलेल्या स्थितीमधलं अंतर इथपर्यंत अशा अवस्थेमध्ये असतंय, हे मात्र तेथून प्राप्त होत असतंय. तेथून प्राप्त झाल्याच्या नंतरचा जो उलगडा आहे तो बुद्धी कौशल्यानं तू हाताळण्यात कमी पडतोय, म्हणून तुला ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे असा प्रश्न तुझ्या समोर उभा राहतोय. याच्यासाठी जर तुझी ज्ञानियांची स्थिती भ्रमित अवस्थेमध्ये जात असेल तर मग मात्र तू त्या भ्रमित अवस्थेस पात्र नाही. अर्जुना, ती अवस्था तुला पार करायची असेल तर मग मात्र ह्या सोहळ्याचंही काही दिग्दर्शन घेणं गरजेचं आहे. आजही कुटुंबाला सांगतोय, या ठिकाणी काम्यांना कर्मांना न्यासम संन्यासम कवय विदुहा सर्व कर्मफलत्यागम प्रायुस्त्यागम विचक्षणा. माऊली स्वतः सांगतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया. हे सोहळे आहेत महाराज, हे प्रत्येकाच्या वाट्याला, हे प्रत्येकाच्या वाट्याला असणारे सोहळे प्रत्येकाला भोगायचे असतात. फक्त प्रसन्नतेने भोगा. आणि प्रसन्नतेने जेथे भोगले जातील ना, तेथे तुमची आमची सगळी ध्येय अवस्था व्यवस्थित राहते. आज काळाची गरज आहे. माणसाकडे ती प्रसन्नता नाही आहे. दुसऱ्याकडे स्थिती पाहून आपण दुसऱ्याच्या असणाऱ्या स्थितीला आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. परिणामी आपल्यात उतरवण्यासाठी जे अट्टहासपूर्वक तुमचे आमचे मार्ग चालू आहेत ना, त्याच्यामध्ये अडथळा येण्याचा संभव असतो. म्हणून प्रसन्नता ही काळाची गरज आहे. आज तरी तुमच्या आमच्यासाठी झाला असेल त्याचा बंगला मोठासा, माझा नसन मोठा झाला, पण माझा श्रीहरी विठ्ठला त्याच्यापेक्षा मोठा व्हावा, याच्यामध्ये माझा काय पुरुषार्थ आहे? जो प्रवास मी ज्या स्थितीला करतोय ना, तो प्रवास माझा व्यवस्थित चालू आहे, हे समाधान आज हरपलेलं आहे. प्रत्येकाजवळ ते समाधान ठेवत चला. काळाची गरज आहे. तुमचं आमच्यासाठी अतिशय अप्रतिम अति सुंदर असा मोहरा आज ह्या गावचा, परिसराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, माझ्या भारत देशाचा, माझ्या सगळ्या सैनिक, माझे सैनिक, आजी माझे सैनिकांचा लाडका हवासा वाटणारा अगदी अप्रतिम अति सुंदर असा ध्येय वेडा, पारदर्शक वेडा, समाजशील वेडा, शिस्तप्रिय वेडा, कर्तव्यनिष्ठ वेडा, देशभक्त, देवभक्त, संत भक्त, कुटुंब भक्त, निवृत्त सैनिक विकास भाऊ या ठिकाणी हरपलेले आहेत महाराज. कुटुंबाकरता विकास हरपलेला नाही. आज ह्या काळाच्या ओघामध्ये ते हरपलेले जरी दिसत असतील तरी कार्यपद्धतीमध्ये फार आपल्याजवळ अप्रतिम अति सुंदर असे राहणार आहेत. याच्याही पेक्षा पुढची परमगती विकास भाऊंच्या वाट्याला चांगली असेल म्हणून 47 वर्षाचं भगवंताने आयुष्य दिलं. विकास, या 47 वर्षाच्या आयुष्यामध्ये तू इथपर्यंतच बास. कर्मगतीप्रमाणे तुझा लेखाजोखा आहे, पापगतीप्रमाणे तुझा लेखाजोखा आहे, वासनागतीप्रमाणे तुझा लेखाजोखा आहे. पण मात्र कर्मगतीचा, पापगतीचा ना वासनागतीचा लेखाजोखा याच्याही पेक्षा उच्च कोटीचा पुढच्या प्रवासासाठी तुझ्याजवळ आहे. म्हणून तरी येत काही तुझं शोकाशी कारण नाही. सगळा मित्रपरिवार शोक करू नका मायबाप. जेवढा मोठासा आपला विकास त्याच्याही पेक्षा मोठा प्रवास पुढे विकासच्या वाट्याला असणारी ही स्थिती भगवंतानी मांडून ठेवली असेल. घेतलेल्या श्लोकाचा गोड शॉर्टबट स्वीट भावार्थ या ठिकाणी जेवढा आपण मांडला तेवढा मांडला. घेतलेल्या 232 क्रमांकाच्या ववीचा भावार्थ कर्मयोग सांगत असताना जेवढा शॉर्टबट स्वीट मांडायचा प्रयत्न केला तेवढा केला. ज्ञानी माणसं भ्रमित अवस्थेमध्ये प्रश्न करू नका, प्रसन्नता ठेवा. हाच माझा क्रांतीचा संदेश असेल. मोठे माणसं छोटे माणसं याचा विचार करू नका. गंगेचा प्रवाह वाहतोय, त्याच्यामध्ये मोठाही बुडबुड आहे आणि छोटाही बुडबुड आहे. कबीर महाराज त्या प्रवाहाच्या बुडबुड्याकडे पाहतायत आणि शिष्य परिवार पाहून प्रश्न करतायत, बाबा का बरं एवढी एकटक लावली? कबीर महाराज म्हणतायत, गंगा गंगाचे, तसं जीवन जीवनचे, प्रवाह तुमचा आमचा चालूच आहे. बुडबुडे काही मोठे असतील, काही छोटे असतील, काही बारीक असतील, त्याच्याही पेक्षा काही छोटे असतील, काही मोठ्यातले मोठे असतील, पण बुडबुड्यानं कबीर महाराज म्हणतात लक्षात ठेवलं पाहिजे, मी त्याच्यातून आलोय, एक दिवस त्याच्यातच जाणार आहे. जसा बुडबुडा फुटला आणि कबीर महाराज म्हणतात असा आपलाही एक दिवस बुडबुडा फुटणार आहे. फक्त अहम तत्व जागरूक बुद्धी कौशल्याने हाताळा.
चित्त चित्ततत्व बुद्धी कौशल्याने हाताळा आणि मन तत्व बुद्धी कौशल्याने हाताळा. याच्यावरती डेली प्रश्न करायला शिका. हृदयावरती कायम प्रश्न करा, सकारात्मकतेचे प्रश्न करा. जेथे निराशा येत असेल ना तिथे येऊ देऊ नका. का बरं घ्यायची याचा विचार करा. आणि विचार करताना ती आवरतच नसेल तर एक दिवस मी जाणारच आहे ना, मग कशा करता ह्या मृत्यू लोकातलं एवढं टेन्शन नावाचा आजार घेऊ. याची प्रसन्नता आपण जर बाळगली तर हृदय साफ राहतं. महाराज धर्मशास्त्र सांगतंय, व्यर्थ प्रपलापम नरकृत पापम रोषम दोषम कशीद ऋण अभक्ष खातम व्यर्थ प्रवासम कुर्वंती विज्ञांतम मनुष्य मात्र. हा व्यर्थ बोलू नका. पाठीमागच्या पुढच्या असणाऱ्या स्थितीमध्ये जे येते त्याच्यावर विश्वास ठेवा. जास्त राग करू नका, दोष देऊ नका. महाराज म्हणतात, व्यर्थ नरकृत पापम रोषम दोषम कशीद ऋण. दुसऱ्याचे पैसेही ठेवू नका, अभक्ष खाऊ नका आणि व्यर्थ प्रवास करू नका. जेथे जायला पाहिजे तेथे जा. व्यर्थ प्रवास टाळत चला. त्या प्रवासाच्या ऐवजी एकांतात बसा, विठ्ठल विठ्ठल बोला, स्मरण करा. स्वतःच्या चित्ताची प्रसन्नता वाढवा. चित्ताची प्रसन्नता वाढवत असताना योग ध्यान धारणेकडे लक्ष द्या. मनन चिंतन पठन वाढवत चला. स्वतःच्या ध्येयष्टीमध्ये बसलेल्या चैतन्याला प्रफुल्लित ठेवा. ही आज तरी काळाची गरज आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत सम्राट श्री संत तुकाराम महाराज की जय. कुलस्वामी खंडेराय भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकच मिनटं फक्त एक थोडी आदरांजली वाहतो माझ्या दादांना आणि माझे 2 शब्द संपवतो. ऐका ऐका, शांत बसा. शोक होणं साहजिकच आहे. रडू नको ग आई मी यहीन परतोनी. देशासाठी बलिदान करून ग जवानी. हे माय बाप तुमच्यासाठी बलिदान करून हो जवानी. अहो रडू नका हो माय बाप मी एक दिवस येईन परतोनी. आज आमचे विकास भाऊ आपल्यातून हरपलेले आहेत. एक दिवस ते निश्चित परतून येतील. पोखरकर परिवारामध्ये जन्म घेतील. माझ्या भारत मातेची सेवा करतील. पोखरकर प्रतिष्ठानची सेवा करतील आणि स्वतःसाठी नाही, आजन्म दुसऱ्यासाठी जगलोय, दुसऱ्यासाठीच जगणारी अशी प्रतिज्ञा करतील. अशा सुंदरशा मोरप्याला आज आमच्या सगळ्या आजी माजी सैनिक संघटनेचे आमचे कार्यकर्ते आहेत. माझ्या भारत मातेची सेवा करणारे बॉर्डरवरती माझे सैनिक उभे आहेत. रात्रंदिवस पहारा देत आहेत. माझा बळीराजा ह्या ठिकाणी बसलेला आहे. प्रत्येक विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर बसलेले आहेत. आज धार्मिक क्षेत्रातलं वैभव आदिनाथ बाबा बसलेले आहेत. या परिसराचे प्रत्येक वैभव बसलेले आहेत. महाराज आज प्रत्येक वैभवाच्या चरणी आज विकास भाऊंच्या असणाऱ्या प्रवचन सेवेसाठी घेतलेला श्लोक, जसा घेतलेली ओवी जशी आज प्रत्येकाच्या सुहृदयामध्ये दौडते, तशी प्रत्येकाने ती सुहृदयामध्ये दौडलेली ओवी श्लोक आपल्याही हृदयामध्ये बसवा. आणि एक थोडा लॉस्ट टोकाचा क्रांतीचा संदेश जाता जाता कर्मयोगामधल्या 36 क्रमांकाचा श्लोक आहे. 37 क्रमांकाच्या श्लोकामधल्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या प्रत्येकाने घरी जाऊन वाचा. याची खात्री काय महाराज, याचं फळ काय? प्रायोजनम उद्दिश्य मंदोपीनं प्रवर्ते. प्रत्येक दशक्रियेत गेलेल्या माणसानं माझे गुरुजी म्हटले कमीत कमी जे महाराजांनी श्लोक घेतला तिथून त्या श्लोकाच्या पुढच्या श्लोकापर्यंतच्या ओव्या घरी जाऊन वाचायच्या. आणि ज्या वाचलेल्या ओवीचं काय फळ मिळतं तर 1 वर्षभर दादा माणसं मरत नाहीत. ही ताकद अध्यात्मशास्त्राची आहे. मग 1 वर्षाची खात्री जर एवढंच गीता तत्वज्ञान घेत असेल, गाथा तत्वज्ञान घेत असेल, ज्ञानेश्वरी तत्वज्ञान घेत असेल तर आपण का आश्रय घेऊ नये? आज विकास भाऊंच्या सुंदरशा अशा पुण्याच्या प्रशात्मक प्रवासासाठी 13व्याचा नैवेद्य खाणारे आमचा विकास, पुढच्या प्रवासामध्ये प्रवास करणारे श्री हरी विठ्ठल उठून उभं राहणार आहेत. या विकास तुम्हाला सॅल्यूट मारतो. जेथे देव सॅल्यूट मारतो ना, ब्रह्म अवतारित, विष्णू अवतारित, शिव अवतारित, तेथे कार्याला सॅल्यूट मारतो. त्या असणाऱ्या देहधारी पिंजऱ्याला मारत नाही. असं विकास भाऊचं कार्य अमर आहे, अमर आहे, अमर आहे. या ठिकाणी कैलासवासी मेजर विकास किसन पोखरकर यांच्या देशक्रियेच्या निमित्तानं
संतसेवक क्रांती सूर्य हरिभक्त परायण मेजर भास्कर महाराज फैक कातळवेडे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांची प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली. महाराजांचा सन्मान आपल्या गावचं भूषण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय धोंडहू शेठ गबाजी बांगर यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांनी ती करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, आपण गेले पिंपळगावमध्ये गेल्या महिनाभर आपण दशक्रिया आणि विधी एवढंच पाहत आलो, कारण या महिन्यात बरीच लोक, त्यापैकी 4 लोक हार्ट अटॅकने वारली. त्याच्यामध्ये सर्वात मनाला वेदना देणारी ही दशक्रिया आहे, ज्याच्यामध्ये वयाच्या 47व्या वर्षी मेजर विकास किसन पोखरकर यांचं आपल्यातून जाणं झालं. आणि त्यामुळं निश्चितच या ठिकाणी सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं या ठिकाणी जयानंद ऋषीजी नागरी सहकारी पतसंस्था आळेपाटा यांचा शोक संदेश प्राप्त झालेला आहे. प्रतिसमस्त पोखरकर परिवार, अध्यक्ष माजी संघ आंबेगाव तालुका, सचिव परिवार ग्रामीण पतसंस्था मंचर, स्वर्गीय मेजर विकास किसन पोखरकर वय 47 वर्षे यांना बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी देवाज्ञा झाली. या दुःखद प्रसंगी त्यांची आठवण कायम आपल्या हृदयात राहील. आणि आपल्या कुटुंबातील करता असणाऱ्या मुलाचे व्यक्तिमत्व हरवले. त्यांच्या प्रेमळ, लागवी आणि निस्वार्थी स्वभावाची नेहमीच सर्वांनी प्रशंसा केली. या कठीण वेळेवर मात करण्यासाठी आम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रति प्रार्थना करून आपण एकटे नसून आम्ही आपल्या कुटुंब सेवत आहोत. भावपूर्ण आदरांजली संस्थापक विनेश्वर गांधी या ठिकाणी त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं पिंपळगावच्या सर्वांच्या वतीनं पिंपळगावचे प्रतिनिधी म्हणून पिंपळगावचे सन्माननीय सरपंच दीपकभाऊ पोखरकर यांना विनंती आहे, आपण थोडक्यात या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. घोडगंगेच्या पवित्र तीरावरती दुःखित अंतकरणाने जमलेले पोखरकर परिवाराचे नातेवाईक, पैपवणे, अपतेष्ट, ग्रामस्थ ज्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. आमच्या गावचं भूषण स्वर्गीय मेजर विकास किसन पोखरकर वय वर्षे 47 ज्यांची प्रवचनरूपी सेवा झाली. मेजर भास्कर महाराज भैक महाराजांनी आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आमच्या विकासदादाबाबत बोलायचं झालं तर शालेय शिक्षणानंतर भारतीय सैन्य दलामध्ये 15-16 वर्ष नोकरी केली आणि निवृत्तीनंतर गावी आल्यानंतर आदर्श शेतीचा प्रयोग असेल किंवा विशेष कार्य म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर जो आमचा पोखरकर परिवार विखुरलेला आहे, या पोखरकर परिवाराची माहिती आमचे मार्गदर्शक वसंतना विठ्ठल पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी गोळा केली आणि संपूर्ण राज्यातला हा पोखरकर परिवार एका छत्राखाली आणण्यासाठी फार मोठं योगदान त्या ठिकाणी विकासदादांनी दिलं. आणि मग ह्या परिवाराला नुसतं एकत्र आणलं नाही तर परिवाराची आर्थिक उन्नती साधली पाहिजे हा हेतू साधून परिवार पतसंस्थेचीच त्या ठिकाणी स्थापना झाली. आणि स्थापनेपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत हा दादा त्या पतसंस्थेच्या परिवाराच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी कार्यरत राहिला. पतसंस्थेचं दुरुस्तीचं काम चालू असताना देखील एखाद्याचा कार्यमग्न भाव किती असावा, एखादा कामगार त्या ठिकाणी आला नाही तर त्या ठिकाणी असो आपल्या सगळ्यांच्या वतीनं पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीनं मी दादाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. ओम शांती. यानंतर पोखरकर प्रतिष्ठानच्या वतीनं पोखरकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्मान्य दादाभाऊ शेठ पोखरकर यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. आज या ठिकाणी कैलासवासी विकास किसन पोखरकर या आमच्या पोखरकर परिवाराचे अतिशय महत्त्वाचे आधारस्तंभ आणि ज्यांच्या माध्यमातून गेली 30 वर्ष आम्ही या परिवाराची पतसंस्था असावी असा प्रयत्न करत होतो. परंतु ज्या वेळेला विकासरावनी याच्यामध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 4600 पोखरकरवारांच्या परिवाराला प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा त्या गावामध्ये जाऊन
त्यांनी त्यांच्याशी आमचे अध्यक्ष जे आहेत वसंतराव विठ्ठलराव पोखरकर यांच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेला त्या पतसंस्थेची स्थापना झाली. अगदी 3 वर्षाच्या काळामध्ये त्या पतसंस्थेमध्ये सर्व जे आंबेगाव तालुक्यातील असतील, जुन्नर तालुक्यातील असतील, खेड तालुक्यातील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत या सर्व लोकांची संपर्क करून त्यांनी त्यांचा जो रिटायरमेंटचा निधी असतो तो पतसंस्थेमध्ये जमा केला. कारण त्याच्यावर सर्वांचा विश्वास होता. आमच्यावर विश्वास नव्हता लोकांचा, परंतु त्याच्यावर निश्चित विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून माझ्या हिशोबाने 2 ते 3 वर्षाच्या कालामध्ये 7-8 कोटीच्या ठेवी त्या पतसंस्थेमध्ये आल्या आणि तो एक राखणदार होतो, चांगला राखणदार म्हणून त्या ठिकाणी बसलेला माणूस होता. परंतु मेजर भाईक महाराजांनी सांगितलं की आले देवाईच्या मनात ते कोणाचेच आले ना. त्यामध्ये अगदी पतसंस्थेचं काम करत असताना त्याचं जाणं झालं. अतिशय दुःखाची गोष्ट या आमच्या पोखरकर परिवाराच्या दृष्टीनं, त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं. आणि मी एकच उदाहरण सांगणार आहे की आमच्या खडकी गावातील अतिशय गरीब कुटुंबातील एक मुलगीला कॉलेजला जायचं होतं, तिला कुठंच पैसे भेटत नव्हते. तर मी गेलो विकासराव म्हणणार, विकासराव या कुटुंबाला पैसे देणं गरजेचे पाहिजे तर मी हप्ता भरेल, कारण मी संचालक आहे, मला जामीन होता येणार नाही, परंतु मी हप्ता भरेल. आणि काही नातेवाईक गेले संध्याकाळच्या 6-6:30-7 वाजले असतील, म्हणले ते पैसे आमच्याकडे दे. तो म्हणला अजिबात हे पैसे मी तुमच्याकडे देणार नाही, त्या मुलीच्या आईकडे मी जाऊन देईल. आणि तो माणूस रात्रीचा 8-8:30 वाजता त्या कुटुंबाच्या घरी गेला आणि त्या मुलीच्या आणि तिच्या आईच्या हातामध्ये तो चेक दिला आणि ती मुलगी आज अतिशय चांगल्या पद्धतीने कॉलेजमध्ये शिकते. म्हणजे असे अनेक पैलू त्याच्या सांगण्यामध्ये आहे. परंतु आज ही वेळ तसं काही सांगण्याची नाही, वेळ आल्यावर मी निश्चितच बोलून. असो, आमच्या परिवारातील एक हिरा हरपला म्हणून आमच्या सर्व खडकी ग्रामस्थांच्या वतीनं, पोखरकर परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं, आमच्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं, आमचे डीजे नाना बांगर या ठिकाणी सरपंच उभे हजर आहेत, विकासराव पोखरकर आहेत, आमचे दत्ताशेठ अगावणे आहे, पांडुशेठ पाटील आहे, सर्व खडकीचे जे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांच्या वतीनं मी या विकासदादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर जनसेवक सन्माननीय संजय भाऊ थोरात यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करेल. दरम्यानच्या काळामध्ये विवेक वसा फाउंडेशन, तारुण्य संघटना, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, माजी सैनिक संघ आंबेगाव तालुका, परिवार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि परिवार पतसंस्था जय आनंद ऋषीजी पतसंस्था आळेपाटा यांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त झाली. कैलासवासी मेजर विकासदादा किसन पोखरकर यांच्या दशक्रियेनिमित्त उपस्थित सर्व त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवी दुःखद असा प्रसंग जे कुणावरती येऊन असा प्रसंग कुटुंबावरती आणि समाजावरती आलेला आहे. आणि हा प्रसंग का आला, त्यातून बाहेर कसं पडायचं. खऱ्या अर्थानं महाराजांनी अत्यंत चांगलं प्रवचन दिल्यामुळे आमच्यासारख्यांचे बरेच प्रश्न मनात जे होते ते बाजूला झाले आणि फक्त प्रश्न सुटले नाही तर पुढे आपण वागताना कोणती काळजी घ्यायची, म्हणजे व्यावहारिक ज्ञानाची जोड त्याला दिली अत्यंत चांगल्या पद्धतीने. विकासदादांचं कार्य आपण पाहतो, सर्व सेवेमध्ये पूर्ण आयुष्य गेलं. जे शिक्षण झाल्यानंतर देश सेवा केली, धर्माची सेवा केली, देशाची केली, समाजाची केली आणि नंतर कुटुंबाची केली आणि स्वतःसाठी कधीच ध्येयवेडे जे म्हटले महाराज तिथे ते ध्येयवेडे होते. सकाळी उठल्यापासून काम 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 म्हणजे समाजासाठी. सैन्यात होते तेव्हा देशाच्या संरक्षणाचा विषय होता, सैन्यात निवृत्त झाल्यानंतर गावाचा विषय होता, समाजाचा विषय होता, भावकीचा विषय होता, मग पतसंस्थेचा विषय होता. ते स्वतः करता कधी आयुष्य जगलेच नाहीत ते. आणि म्हणून आपण पाहतो का अशी फार कमी लोक असतात. माझा फार जवळून संबंध आला ज्यावेळेला बरेच माजी सैनिक या ठिकाणी बसले, जी माजी सैनिक संघटना स्थापन झाली त्यावेळेला मी खूप जवळून त्यांच्या बरोबर होतो. त्या संघटनेच्या पहिल्या 2-3 कार्यक्रम मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो होतो. त्याच्यानंतर आमच्या सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल, त्यानंतरच्या ज्या तिरंगा रॅली काढल्या, खऱ्या अर्थानं
पेपरमध्ये आमची नावं यायची, पण खऱ्या अर्थाने सगळे माजी सैनिक त्या ठिकाणी असायचे आणि मोठ्या रॅली त्या ठिकाणी निघाल्या होत्या देशाच्या स्वाभिमान जागृत करण्यासाठी, समाजासाठी. तर असं खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं. कधी त्यांनी प्रसिद्धीसाठी कुठलंच काम केलं नाही, स्वतःचं नाव यावं हे करावं असं कधीच नाही. प्रत्येक कृती ही समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाचं दुःख कमी करण्यासाठी, समाजाचा विकास होण्यासाठी प्रत्येक कृतीमध्ये त्यांचं नावाचा विकास होतो. त्या नावाप्रमाणे उद्देश असायचा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो. शेठनी सांगितलं की पतसंस्थेच्या माध्यमातून ते अनेक कामं केली. माझ्याही संस्थेमध्ये काही लोक काम करतात, महिला काम करतात. आमच्याकडे पगार किती असतो? 11,000 12,000. त्यांच्याकडे कुठलंही प्रॉपर्टी नाही आहे. मग त्यांना लोन पाहिजे होतं 70,000 75,000 80,000 1 लाखाच्या आतमध्ये विकास भाऊंनी दिलेली कामं सगळी त्यांनी पूर्ण केली. आणि आज त्या महिलांना 80,000 फेडल्यानंतर परत त्यांनी 80,000 दिलेत, परत 80,000 दिले. त्यांचे प्रपंच उभे केले. प्रत्येक महिन्याला त्यांचा व्यवस्थित हप्ता जात होता. म्हणजे अनेक प्रपंच त्यांनी असे उभे केले. ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी विकास केलेला आहे त्यांनी. तर अशा ह्या योद्ध्याबद्दल आपण काय सांगावं? समाजाला यांची खूप गरज होती, समाजाला, गावाला, कुटुंबाला. आणि हे आज आपल्या गेलेत, काय बोलावं त्यांच्याबद्दल? जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पण जो आवड देवाला, जो आवड सर्वांना तोची आवड देवाला. आणि त्यांच्यासाठी निश्चितच मोठं भविष्यात जे आपल्याला दिसत नाही ते परमेश्वराला दिसतं, ते प्रत्यक्षात येतं, पण ते कधी माहीत होत नाही. आपलं अध्यात्म सांगतं. निश्चितच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पुढची जी व्यवस्था आहे किंवा पुढची जी जबाबदारी आहे ते परमेश्वराने त्यांच्याकरता सुनियोजित केलेली होती. ती अत्यंत चांगली असणार, म्हणूनच आपल्यातनं ते घेऊन गेलेत. आणि मी आपणा सर्वांच्या वतीनं ह्या विकासदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर शिक्षणाधिकारी सन्मान्य संजयजी नायकडे साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि श्रद्धांजली अर्पण करायची. आज या ठिकाणी पवित्र घोडनदीच्या तीरावर कैलासवासी स्वर्गीय मेजर विकासभाऊ किसन पोखरकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं उपस्थित सर्व ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि परिवार. खरं तर पोखरकर हा आमचा मामांचा परिवार. अतिशय कष्टानं हा पोखरकर परिवार या गावामध्ये राहिला, वावरला आणि मोठा झाला शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि आपण स्वतः कष्टानं मोठं होत असताना आपल्या मुलांना त्यांनी सुद्धा मोठं केलं. आज आमच्या मामा परिवारातली सर्व मुलं वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि तसेच आमचे किसन मामा आणि माझे वडील हे फार मुंबईचे मित्र. आणि ह्या मामांनी खूप कष्टानं आपल्या मुलांना शिकवलं. अतिशय सात्विक सरळ मनाचे हे आमचे मामा. आणि म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. आणि प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा सुरक्षित ठिकाणी पाहिजे, त्याला चांगली नोकरी जवळ पाहिजे. पण ह्या मामांनी असे संस्कार दिले. आणि एक मुलगा पोलीस दलामध्ये गेला, समाजासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला पाठवलं. याला फार मोठं अंतकरण लागतं आई वडिलांचं. आणि एक मुलगा लष्कराची सेवा करण्यासाठी गेला का ज्याठी कधीही मृत्यू येऊ शकतो. आणि अशा प्रकारे ही दोन्ही मुलं समाजासाठी देणारे हे आमचे मामा मामी हे खरं धन्य माता पिता आहेत. आणि त्यांच्या पोटी ही मुलं जन्माला आली. आणि महाराजांनी सांगितलं की जन्म आहे तसा मृत्यू आहे. आणि आमच्या मामांच्या वाट्याला आपण हयात असताना ही दोन्ही मुलं निघून जाणं याच्यासारखं त्या मात्या पित्यांचं दुःख नाही, त्या अर्धांगिनीचं दुःख नाही किंवा मुलांचं नाही. आज जसं आताच कोणीतरी सांगितलं का जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. आणि हा विकास म्हणजे सगळ्यांना हवासा वाटणारा, घरात हवासा वाटणारा, एक मुलगा म्हणून आईवडिलांची सेवा करणारा असा हा माणसातला माणूस, देवातला देव होता. आज किती गोतावळा आमचा आला तरी नातेवाईकांना विकास म्हटला 24 तास उपलब्ध. बोलका चेहरा, हसरा चेहरा, म्हणजे अजात शत्रूच नाही. आणि अशा प्रकारचा हा गोड माणूस, एक चांगला पती, चांगला मुलगा, चांगला भाऊ, अशा प्रकारचं
चांगलं जीवन आणि देशाची सेवा संपल्या पुढा समाजामध्ये येऊन माजी सैनिकांचा सेवा संघ स्थापन करणं, रात्री अपरात्री कोणाला धावून जाणं, म्हणजे आई वडिलांचं बाळकडू घेऊन हा विकास रात्रंदिवस समाजासाठी झटला. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ध्येय वेळे होताना स्वतःला ते विसरून जातात आणि स्वतःच्या शरीराची तमा न करता हा विकास आमच्या सर्वांमधून निघून गेला. आमचा सर्व टावरे परिवार, बांगर परिवार, शेवाळे, गुले परिवार असेल, पोळ परिवार, नाईकडे, कोबल, वाघ, घुले अशा सर्व आमच्या आत्या परिवार असतील, बहिणी परिवारांच्या वतीनं विकासला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. यानंतर उद्योजक समाजसेवक सन्मान्य प्रशांतभाऊ वापनकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. देवभक्त, संत भक्त, देशभक्त, समाजभक्त मेजर विकासराव आणि विकासराववरती प्रेम करून भरभरून प्रेम करणारे उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी. खरं तर विकास यांच्याशी संपर्क आला शिक्षणाच्या माध्यमातून. आणि शिक्षणाचं ध्येय किती असावं, किती उच्च असावं, मुलांसाठी किती राबावं, मुलांच्या उत्कर्षासाठी किती काम करावं, याचं म्हणजे असं उत्तम असं उदाहरण म्हणजे आमचे विकासराव होते. उत्तम विचाराचे म्हणजे एक विकास पुरुष म्हटलं तरी कमी पडेल असा आमचा हा विकासराव. आपल्यातून गेले पोकळी कधी भरून येणार नाही, परंतु त्यांच्या आठवणी कायम आपण जागृत ठेवण्याचं काम प्रतिष्ठान करणारे, फाउंडेशन करणारे. खरं तर विकासही भाग्यवान आणि आमचे आता मेजरही भाग्यवान. मी आज पहिल्यांदाच एका मेजरच्या दशक्रियेला एका मेजरचे प्रवचन सेवा ऐकतोय. खरं तर धन्य ते माता पिता. म्हणून मी माझ्या गुरुकुल परिवाराच्या वतीनं, माझ्या समस्त शिक्षक बांधवांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि कधीही न संपणारं दुःख सगळ्या परिवाराच्या वाटेला आले म्हणून त्यांना दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर देव अशी एक परमेश्वराची प्रार्थना करतो. थांबतो. ओम शांती. नंतर जिल्हाध्यक्ष, शिवसेना जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुरेश भोर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. घोरगंगेच्या पवित्र तीरावर अतिशय शोकाकुल अंतकरणानं जमलेला पोखरकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले परिवाराचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी, विशेषतः विकासभाऊचे सर्व माजी सैनिक मित्र, ज्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं वास्तववादी प्रबोधन केलं, ते हरिभक्तपरायण मेजर भास्कर महाराज भाई आणि उपस्थित सर्व शोकाकुल जनसमुदाय. मोठ्या संख्येने विकासभाऊंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहात. या गावातील एक हिरा आदरणीय विकासभाऊ किसनराव पोखरकर तुमच्या आमच्यातून गेलेला आहे. अतिशय शांत, संयमी, सृजनशील आणि एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विकासभाऊंच्या रूपानं तुमच्या आमच्यातून गेलं. विकासभाऊ आमचा अत्यंत जवळचा नातेवाईक. आमचे मामा आदरणीय गुलाबराव नानाभाऊ वायळ, ज्यांनी श्री काळभैरवनाथ पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावी काम केलं. रघुनाथ मामा वायळ असतील, अशोक मामा असतील, बबन मामा असतील, आमचे गणपत मामा वायळ असतील, यांचे सख्खे मावस भाऊ किसन मामा, वसंत मामा, मधु मामा, नवनाथ मामा आणि टेलिफोन खात्यामध्ये ज्यांनी अतिशय प्रभावी काम केलं ते आमचे गोविंद मामा. असा हा मोठा परिवार. या परिवारातील 4 भगिनी, मोठा नातेसंबंध. आणि विकासभाऊंच्या बाबतीमध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. महाराज, आजकालच्या काळामध्ये सेवा, त्याग, निष्ठा हे शब्द फक्त सैनिकांच्या मनामध्येच अतिशय प्रामाणिकपणे राहिलेले आहेत. आम्ही जवळून बघतो. माझे मित्र भीमा मारुती शिंदे यांच्या माध्यमातून देखील विकासचा फार जवळचा संबंध आला. माझा सक्का मावस भाऊ सदाशिव करंडे सुदानसारख्या साऊथ सुदानला जवळपास 2 वर्ष त्यांनी सेवा केली. परिवाराला सोडून ज्यावेळी माणूस सीमेवर जातो त्यावेळी काय त्रास होतो हे घरच्यांना, फॅमिलीला माहीत असतं. सियाचीन सारख्या ठिकाणी
-30-35 डिग्रीमध्ये काम केल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवावं लागतं. हे आपण आपल्या डोळ्याने बघतो. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाची सेवा करत असताना आम्ही शांत झोपत असतो. याचं एकमेव कारण आहे की हे आपले सगळे सैनिक आहेत, जे सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नाही, अशा प्रकारचा करारीबाणा ह्या सैनिकांच्या मध्ये असतो. आपण सगळ्यांनी बघत असतो. आणि विकासभाऊ देखील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. सगळा पोखरकर समाज एकत्र करावा, परिवार नावाची पतसंस्था काढावी आणि समाजाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं विकासभाऊंनी केलं. तुमच्या आमच्यातला हिरा आज निखळलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं कोंदण विकासभाऊला होतं. आणि एक सत्पुरुष, समाजासाठी प्रामाणिकपणे सेवा करणारा एक सेवक आज खऱ्या अर्थाने विकासभाऊंच्या रूपानं तुमच्या आमच्यातून गेला. मी व्यक्तिशः माझ्या भोर परिवाराच्या वतीनं, उपस्थित आपल्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं, सगळ्या माजी सैनिकांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांच्या वतीनं या आदरणीय व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि 2 शब्द पुरे करतो. ओम शांती. या ठिकाणी आपण आज विकास पोखरकर यांच्या देशक्रियेच्या निमित्तानं श्रद्धांजली घेतली. यामध्ये आपण नेहमीचा जो शिरस्ता आहे तो थोडासा मोडला, परंतु आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपल्या भारतीय सैनिक हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांना मान दिला पाहिजे. मित्रांनो, म्हणून आपण या माजी सैनिकांच्या श्रद्धांजली आपण शेवटी ठेवलेल्या आहेत. फक्त 3च श्रद्धांजली यानंतर होतील. मी या ठिकाणी सन्माननीय रामदास पालेकर साहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. असा जन्म लाभावा, साऱ्या देहाचे चंदन व्हावे, आयुष्य संपलं तर सुगंध दरवळत राहावा. आज आमचे आंबेगाव तालुका माजी सैनिक संघटना आणि या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विकासजीराव किसनराव पोखरकर साहेब यांचं 7 दिवसापूर्वी अचानक जाणं झालं. यावेळेला मला फोन आला. मावकर साहेबांनी फोन केला पण विश्वास बसत नव्हता. मी त्यांना 3 वेळा फोन केला. ते म्हणले ग्रुपला टाकलेला आहे, तुम्ही पहा. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. विकासच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवस पुरणार नाही. अनेक मान्यवर बोललेले आहेत, कागस्पर्शही झालेला आहे. नाव विकास, काय बोलावं त्याच्या बाबतीमध्ये, कुणाचा विकास केला, कशाचा विकास केला, हे जर आपण बोललं तर मी म्हटल्याप्रमाणे दिवस पुरणार नाही. आमची माजी सैनिक संघटना ज्या वेळेला 17मध्ये आम्ही उभी केली त्यावेळेला बानखेले साहेब बोलले, खूप त्यांनी मदत केली आम्हाला. आमच्या माजी सैनिकावर अनेक प्रकारे लोकांचे वादिवाद उद्भवायला लागले. 17-18 वर्षाच्या वयामध्ये ज्या वेळेला मिसरूड फुटलेलं नसतं त्यावेळेला हा सैनिक देशाच्या सेवेसाठी सामील होतो. आणि ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला आपलेच परिवार असतील, आपलेच नातेवाईक असतील, आपलीच गावकी भावकी त्याला अनेक अडचणीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करते भोरसाहेब. आणि मग अशासाठी संघटना होई, कुठेतरी आमच्या माणसाला न्याय मिळावा, त्याच्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून आम्ही ही संघटना उभी केली. संस्थापक अध्यक्ष विलास अभंग सर होते, त्यांनी काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आणि नंतर आम्ही कुणी पद स्वीकारेना. विकासला विनंती केली, विकासने पद स्वीकारलं आणि नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने विकास केला. त्याचबरोबर परिवार पतसंस्था उभी केली आणि आज खऱ्या अर्थाने ती पोखरकर साहेब परिवार पतसंस्था उघडी पडलेली आहे, परंतु तिला उघडे पडून देणार नाही आहे. आणि आज आमच्या माजी सैनिकांच्या सर्व बांधवांच्या वतीने आज विकासचा परिवार उघडा पडला नाही, आमचा माजी सैनिकांचा परिवार उघडा पडलेला आहे. हा पोखर परिवार आमच्या माजी सैनिकांचा परिवार आहे आणि निश्चितपणे या परिवाराला भविष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि आम्ही येऊ देणार नाही. अशी सर्व आंबेगाव तालुका माजी सैनिक संघटना तसेच पुणे जिल्ह्यातील इतर माजी सैनिक संघटनेचे भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या वतीने मी आपल्याला इथे शब्द देतो आणि आमच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांचं चिरंजीवाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. 2,05,627 रुपये आम्ही निधी जमा केलेला आहे. अजूनही काही जमा होईल, निश्चितपणे त्या परिवाराला सुपूर्त करू. आणि कोणतीही अडचण येऊ द्या, 24 तास सैनिकाची ड्युटीत आहे, 24x7. केव्हाही कुणीही अडचणीत आमचा माणूस येऊ नये, आमचा कुठलाही परिवार उघडा पडू नये आणि तो पडला तर ती सावरण्याची जबाबदारी आमची आहे. या माणसाने खूप काम केलं. सैनिक काय करू शकतो?
काहीही करू शकतो. काहीही म्हणजे कोणतं? जे समाजाला आवश्यक आहे आणि ज्याला समाज मान्यता देतो. आज आमचा सैनिक अध्यात्मामध्ये उतरला आहे, प्रवचन करतात, कीर्तन करतात, एखादा परिवारसारखी पतसंस्था सांभाळतो, काही सैनिक बँका आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाला फक्त वाटतं सैनिक म्हणजे बंदूक आणि गोळी. असं आता सध्या राहिलं नाही. इलेक्ट्रॉनिक वारफेअर झालेला आहे. अशी शक्ती आज सैन्यामध्ये आहे. आणि म्हणून या आईवडिलांनी आपले दोन्ही सुपुत्र, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पोलीसमध्ये दिला, एक देशसेवेत दिला. देशसेवेसाठी आपला पुत्र पाठवणं हत्तीसारखं काळीज लागतं त्या माणसाचं. सोपं नाही साहेब. ज्यांनी भोगले, ज्याच्या घरामधला सैनिक आहे त्याला त्याची जाण आहे. मला आपणा सर्वांना एकच विनंती करायची की आपण आता राग मानू नये कोणी. मोठे मोठ्या अधिकाऱ्यांचे, पुढाऱ्यांचे मोठे मोठे पोस्टर लावून वाढदिवस साजरे होतात. एखादा आमचा सैनिक कुठे गेलाय, कोण जाऊन त्याच्या चेहऱ्यावरती नतमस्तक झालंय? एखादा सैनिक बॉर्डरवरती आहे, त्याचा परिवार अडचणीमध्ये आहे, कोण जाऊन त्याच्या घरी गेलाय आणि त्याची विचारपूस केली? माझी फक्त एकच कळकळीची विनंती असणार आहे की आपण आपल्या गावातल्या माजी सैनिकाच्या परिवारामध्ये जा, महिन्यातून एकदा जा. त्याला पैशाची गरज नाही. गव्हर्नमेंट हॅज लॉट ऑफ गिव्हन टू अस. भरपूर दिलेलं आहे आम्हाला देशाने जगण्यासाठी, आमचा परिवार उभा राहण्यासाठी. आम्हाला फक्त गरज आहे तुमच्या आपुलकीची, तुमच्या प्रेमाची, तुमच्या जवळकीची. आणि म्हणून आपल्या गावात जे जे माजी सैनिक आहेत, जे जे सीमेवर सेवारत आहेत, निश्चित त्यांच्या घरी जा. त्यांची मुलं शिक्षण घेतात. काही अडचण आहे का? मी सांगितलं पैसे देऊ नका कोणाला, गरज पण नाहीये. फक्त आपुलकीने त्याची विचारपूस पोरं का. एवढं जर केलं, एवढी विचारपूस जर तुम्ही केली तर निश्चितपणे आमचं काळीज, आमचे लढणारे जे सैनिक आहेत निश्चितपणे अगदी केव्हाही कुठल्याही बाबतीमध्ये मागे सरणार नाहीत. आपला पाठिंबा आम्हाला आहे, आपली गरज आम्हाला आहे, आपल्या आपल्यापणाची आवश्यकता आम्हाला आहे. अनेक पुणे जिल्हा असेल, त्याच्यामध्ये हवेली असेल, मुळशी असेल, खेड असेल, जुन्नर असेल आणि शिरूर असतील, अनेक सर्व माजी सैनिक संघटनांचे लोक आलेले आहेत. अधिक न बोलता मी सर्वांच्या वतीने ह्या माझ्या मित्राला शब्द सुमनांची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर माजी सैनिक सन्माननीय बाबाराजे वाळूंज साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. सन्माननीय बाबा शेठ नाईक यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पण करायची. घोड नदीच्या पवित्र तीरावर उपस्थित असते सर्व मान्यवर आणि माझ्या माता भगिनी. असं भागवतांमध्ये म्हटलेलं आहे, श्रृण्वता स्वकथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तनम. आज पहा त्रिवेणी योग आहे, म्हणजे इथं बसलेले आपण सर्व पुण्य प्राप्त करण्यासाठी ते आपण प्रवचन ऐकलेलं आहे. आज त्रिवेणी संगम असा आहे की मेजर आमचे प्रवचन करते आहेत, गेलेले मेजर आहेत आणि मी पण मेजर आहे बोलणारा. तर हा त्रिवेणी संगम आहे. तर खरोखर म्हणजे मला एवढ्या भावनिक, माझा सुद्धा विश्वास बसत नाही. पालेकर साहेबांनी सांगितलं का माझा सुद्धा विश्वास बसत नाही, कारण आमचा प्रत्येक गुरुवारी इस्कॉनचा कार्यक्रम असतो मंचरमध्ये आणि प्रत्येक गुरुवारी मी त्यांना भेटतो अर्धा तास आमचं अध्यात्मावरती नेहमी डिस्कशन असतं. ते गाडीकर ताई आहेत, त्यांच्या तिथे स्टाफ आणि गावटे ताई आहेत, आम्ही ते त्यांना सुद्धा ते बसवतात आणि सांगायचे का थोडं आपण अध्यात्मावरती चर्चा करू. तिथे काही शंका वगैरे विचारायची किंवा काय, तर त्यांच्या पूर्ण शंकांना निरसन करायचं. तर हे असं म्हणजे अध्यात्मामध्ये एवढी पॉवर आहे. तुम्ही जर सकाळी 4ला उठले ना, असं शास्त्रात म्हटलेलं आहे, सकाळी 4ला उठले ना तर तुमचं 14 वर्ष तुम्ही 4ला उठले तर तुम्ही जे बोलाल ते सत्य होतं. एवढी पॉवर आहे त्यामध्ये. फक्त सात्विक भावामध्ये आपल्याला राहायचं आहे. तुकाराम महाराज मागे आहेत पहा, ते कशासाठी आहेत? गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन ठेवायचे. गीता आणि भागवत दररोज श्रवण करा, दररोज वाचन करा, अध्ययन करा, पठन करा. नक्की तुमचं आयुष्य 10 वर्ष नक्की वाढणार, पण ते ब्रह्ममुहूर्तामध्ये व्हायला पाहिजे, कारण ती तुम्हाला एनर्जी जी भेटते ती पूर्ण दिवसासाठी भेटते. महाराजांनी सांगितलं आपलं मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टी ज्याच्या नियंत्रणात आहे तो ह्या जगाचा विजयी माणूस आहे. म्हणजे भगवंत सुद्धा त्याच्या पुढे नतमस्तक होतात. अर्जुनाचा सारथी बनले भगवंत, ड्रायव्हर झाले ड्रायव्हर. सोपी गोष्ट आहे का? भक्ताचं सेवा करायला भगवंत नेहमी तत्पर असतात. फक्त आपण ते केलं पाहिजे. आणि आपण स्वर्गलोक वगैरे याची प्राप्तीसाठी आपण प्रयत्न न करता आपण वैकुंठासाठी प्राप्ती केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठणं गरजेचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्ताचा एवढा फायदा आहे का आपले जे
जुने आपले म्हणजे वंश परंपरा आहे किंवा आपले पूर्वज आहेत ते सुद्धा आनंदी होतात का आमच्या घरामध्ये एक भक्त झालेला आहे आणि तो सकाळी 4ला उठून भागवतम भगवद्गीता आणि विठ्ठलाचं स्मरण करतोय, भगवंताचं स्मरण करतोय. खरोखर म्हणजे तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. 21 सोपी गोष्ट नाहीये. 21 पिढ्या म्हणजे आपल्या मागच्या आईच्या 7 पिढ्या मागच्या, वडिलांच्या 7 पिढ्या मागच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या 7 पुढच्या, अशा 21 पिढ्यांचा उद्धार होतो. खरोखर महाराजांनी म्हणजे खूप छान प्रवचन दिलं आणि अशी मला पण कधी संधी भेटेल, कारण मी सुद्धा प्रवचन देतो आणि खूप छान झालं. मी ज्यावेळेस वाचलं का मेजरच प्रवचन देतात तर मला एवढा उत्साह झाला खरोखर. आणि शेवटी मला जाता एक सांगायचं आहे की आमच्या पालककर साहेबांनी सांगितलं का माजी सैनिकाच्या घरी तुम्ही फक्त जाणं गरजेचं आहे, काही त्यांना देऊ नका, फक्त त्यांचा आदर करा, ते त्याच्यामध्ये आनंदी असतात. त्यांचा नेहमी करा. बाहेरच्या देशामध्ये जरी एक माजी सैनिक किंवा एक सैनिक जरी चालला तर त्याचं टाळे वाजून स्वागत करतात, एवढं ते त्यांना प्रोत्साहन देतात. काही करू नका तुम्ही, आमच्यासाठी काही करू नका, आम्हाला एवढं पेन्शन भेटतं ना ते आम्हाला संपत नाही. त्यामुळं मी जास्त काही सांगत नाही, फक्त माजी सैनिकांचा आदर करा एवढीच मी तुम्हाला जाता विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या आंबेगाव तालुका माजी संघटना पुणे जिल्ह्यातील जे माजी सैनिक आलेले आहेत त्यांच्या वतीने आणि आमची इस्कॉन शाखा, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ मंचर यातले सुद्धा बरेचसे सदस्य आहेत, या सर्वांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. हरिहर्ष. यानंतर बाबाराजे बाळे हे माजी सैनिक, यांना विनंती आहे आपण श्रद्धांजली. विकासच्या बाबत कैलासवासी शब्द वापरणं हे मनाला खरं तर पटतच नाही. इथं आल्यापासून म्हणजे मी जेव्हा विकासला भेटलो, विकास किती जवळून बोलायचा, काय असं वाटायचं की माझा सक्का भाऊ सुद्धा, हा सक्का भाऊ की कोण आहे माझ्याशी. ज्या वेळेला परमेश्वर रक्ताची नाती करायला विसरतो तेव्हा प्रेमासारखी अशी नाती जवळ जोडतो, हे मला विकासच्या माध्यमातून जवळ खूप समजलं. कधीही विकास काय गेल, कधी विकासला फोन केला, कधीच विकासला वेळ नाही असं कधीच नाही. हसरा चेहरा, किती काम, किती धावपळ असतो. मी त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक बदल जायचं. मला म्हणाले साहेब तुम्ही आमच्या पतपेढीचे संचालक व्हा. म्हणून विकास संचालक नाही, तुला काय पाहिजे, कसली मदत पाहिजे मला सांगायचं, आय एम ऑलवेज देअर, 24 hours. आताच पालेकर साहेबांनी सांगितलं, पालेकर साहेब जेवढं बोललं त्याच्यात सगळं काय आलं, सगळे माझे सैनिक संघटनेच्या वतीने त्यांनी बोललं. आयुष्यामध्ये 3 फार मोठी दुःख असतात. सगळ्यात मोठी दुःख महाराज 3 असतात आयुष्यामध्ये, जे मी ऐकलं ते. सगळ्यात पहिलं दुःख म्हणजे मुलं लहान असताना आई वडिलांचं कोणाचं निधन होणं, हे सगळ्यात मोठं त्या मुलांच्या बाजूने दुःख असतं. दुसरं दुःख पती पत्नीमध्ये आयुष्य मध्यावर्ती असतानाच एकाने जाणं कोणी, तेही दुःख आहे. आणि तिसरं दुःख आई वडिलांसमोर आपल्या अपत्याचं निधन होणं. ही तिन्ही दुःख आज या कुटुंबाच्या वाटेला आलेली आहेत. इतकं वाईट दुःखाने आमच्या परिवाराला खरंच आम्ही सगळे, मला जेव्हा ही बातमी समजली विश्वास निश्चित बसतच नव्हता, वाटतच नव्हतं कसं शक्य आहे, शक्यच नाही, काहीतरी खोटी बातमी आहे. आताच पालेकर सरांनी सांगितलं हे निश्चित खोटं, हे शक्यच नाही. मी अनेकदा फोन केले, इकडे फोन कर तिकडे फोन कर, भरपूर हो म्हणे. ती बातमी पाहिली, मुलाला सांगितलं, मुलालाही खूप, माझा मुलगा आता ग्रुप कॅप्टन आहे, तोही सेमेवर. आम्ही गेलो त्या सत्कार किती वेळा विकास लावायचा, सर तुमच्या मुलाला सत्कार सारखा करा वाटतोय. म्हटलं असू दे विकास, तुमच्या भावना आमच्यापर्यंत आहेत, हे सफिशियंट आहे. म्हणजे त्या सत्कार व्हायलाच पाहिजे असं काही नसतं. मला विकासच्या बाबत खूप दुःख होतंय. आणि आत्ताच पालेकर सरांनी जो शब्द दिला, मी पालेकर सरांना सांगितलेलं आहे, कधीही कुठलीही अडचण ह्या परिवारात असो, आम्ही माझी संघ परत एकदा ह्या संघटनेच्या मध्ये मी सुद्धा शब्द देतो, कुठली आर्थिक मदत असेल, तन मन धन यांनी आम्ही ऑलवेज विकासच्या फॅमिली सोबत आहोत, त्यांना उघडं पडू देणार नाही. आम्ही उघडं पडलेलो आहोत, पण आम्हाला कोणीतरी परमेश्वर अशी बुद्धी देईल की यांच्यावरती, या माजी सैनिक संघटनेवरती कोणीतरी पाहून घालेल, असं आमच्यावरती आशीर्वाद असला. आणि आताच तुम्हाला सांगितलं, आम्हाला पैशाची आवश्यकता नाही, आम्हाला भरपूर पेन्शन सगळं काय, आम्ही अल्पसमाधानी आहोत, आम्हाला जास्तची गरज नाही. आणि ह्या देशाची सेवा करणारी फक्त 2च व्यक्ती आहेत, ते म्हणजे पहिला म्हणजे सैनिक, ज्याच्यामुळे आपण आज सुखाने आणि शांतीने राहतो, आणि दुसरा म्हणजे शेतकरी. शेतकरी नाही पिकवलं तर काय होणार, आपण सगळे शेतकरी आहोत, बऱ्यापैकी तर शेतकरीच आहेत. तर ह्या 2 माणसाला खरं तर मनापासून सलाम करतो. आणि मी स्वतः सैनिक होतो, म्हणजे सैनिकाचं आयुष्य काय असते सगळ्यांना माहिती, तुम्ही दुरून पाहत असाल, पण आम्हाला सर्व सीमेवरती काय होतं काय नाही सगळं परत सांगण्याची गरज नाही, वेळ भरपूर झालेला आहे. मी तर त्यांना सांगितलं पाटील तुम्हीच बोला, पण ते म्हणते नाही, आग्रह केला तुम्ही 1-2 शब्द बोला. विकासबद्दलचं म्हणजे आल्यापासून किंवा 4 दिवस झाला आमच्या घरात कोणाचाही विश्वास बसत नाही, आम्हाला डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबत नाही, 2 शब्द फुटत नाहीत तोंडामधून. कोरड पडते जेव्हा विकासबद्दल बोलावं तेव्हा. असा हा विकास आपल्यामध्ये नाही.
त्यांच्या परिवाराला खूप दुःख झालं, आपल्या समाजाला खूप दुःख झालं, माझी सैनिक संघटनेला दुःख झालं. त्या दुःखातून सावरण्याची पावर क्षमता परमेश्वर आपल्या सर्वांना देव. मी विकासला शेवटची आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती. यानंतर फक्त 2 श्रद्धांजली होतील आणि त्यानंतर वंदे मातरम आणि त्यानंतर पसायदान कार्यक्रमाची सांगता होईल. दरम्यानच्या काळामध्ये श्रीराम पतसंस्था मुंबई, जिवाळी पतसंस्था मंचर, पराग पतसंस्था मंचर, श्री कमलजादेवी पतसंस्था पिंपळगाव खडकी यांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त झाली. सतीश औटी साहेब सेवा सोसायटी चेअरमन पारनेर यांना विनंती आहे आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. त्यानंतर शेवटची श्रद्धांजली सन्माननीय माजी सैनिक आयुक्त वाळून साहेब यांना विनंती आहे आपण श्रद्धांजली अर्पण करायची. आयुष्याला झिजून तुमच्या परिसराचं सोने केलं, आयुष्याला झिजून तुमच्या परिसराचं सोने केलं, प्रयत्नाने कष्टाने जिने सुखाचं जिने दिलं, मातीच्या कणाकणातून तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध दुर्वतो. दाजी आजही तुमच्या चरणी माथा विनम्र होतो, दाजी आजही तुमच्या चरणी माथा विनम्र होतो. कैलासवासी स्वर्गीय विकास किसन पोखरकर आमचे दाजी यांचं 7 दिवसापूर्वी अकस्मात असं निधन झालं. त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहात. दाजींबद्दल जर बोलायचं झालं तर खरंच दिवस या ठिकाणी पुरायचा नाही. स्वभावानं शांत मनमिळावू प्रेमळ दाजींचा स्वभाव म्हणजे खरंच मला जर सांगायचं झालं तर आमच्या सर्व पाहुण्यांमध्ये असा पाहुणा खरंच भेटायला बी नशीब लागतं असं आमचं पारनेरकरांचं नशीब आहे असं म्हणायला लागेल. आमचे दाजे गेले आणि खबर कळाली, खरंच विश्वासच नाही, आज सोल विश्वास बसत नाही, अंगावर काटे येतात. परंतु ईश्वरी सत्तेपुढेही इलाज नाही. जसं म्हणतात जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे जन्म मृत्यूचाही फेरा कधी कोणाला चुकवता आला नाही. समाजाचा माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगलाय खूप महत्वाचं आहे. आणि बरेचशा वक्त्यांनी सांगितलं दाजींचं काम विकासाप्रमाणेच दाजींचं काम होतं. खरंच हे खूप मोठी तुमच्या गावालाच नाही तर पूर्ण आमच्या पाहुण्यांना पूर्ण समाजालाच यांची पोकळी झालेली आहे आणि ती कधीच भरून निघू शकत नाही. असो आज आमच्या दाजींच्या जाण्यामुळं जे दुःख झालं त्यातून आमची सुजाता असन, आमच्या दाजींचे आईवडील असतील, दाजींची बहीण असन, यांना सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने द्यावं. वैयक्तिक आमच्या आवटी परिवाराच्या वतीने पारनेर गावचे माजी सरपंच आणि सुजाताचे मामा अण्णा आवटी यांच्या वतीने असतील, आमच्या दाजींचे लाडके निलेश पाचरणे असतील, आमचे बंधू नितीन आवटे असतील, आमचे सर्व कोल्हे परिवार असेल, त्याचप्रमाणे आमचे चेडे परिवार असेल, लटांबे परिवार असेल, सर्वच परिवारांना या ठिकाणी दुःख झालेलं, कुलट परिवार असेल, आमचे तात्याभाऊ गायकवाड असतील, भाऊ पाटील, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्याच वतीने मी दाजींना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाटून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. सन्माननीय माजी सैनिक आयुक्त वाळून साहेब यांना विनंती आहे आपण श्रद्धांजली अर्पण करायची. आता दुःखित अंधकरणाने जमलेले सर्व पोखरकर परिवार, त्यांचे नातेवाईक, आज विकास सरांविषयी बोलायचं झालं तर माझे प्रसंग त्यांच्याबरोबर 5-6 वर्षापासून आहेत. त्यांच्यासारखी व्यक्ती त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घडवलं. 2 मुलं, 1 पोलीसमध्ये देशासाठी समाजसेवेसाठी. खूप दुःख वाटते त्यांच्याबरोबर. मी कसे होते विकास सर, हात पकडला का कसे होते ते, जय हिंद नेहमी म्हणायचे. पहिले सकाळी एक फोन केला का ते मला म्हणायचे रामकृष्ण हरी सर उठले का. आदर, इतका आदर म्हणजे त्या माणसामध्ये मी अशी व्यक्ती पाहिली नाही. आम्ही वयाने मोठे असो परंतु त्यांचा जो स्वभाव होता ना, लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत आदर्श भारत माताची सेवा करणारे, आई वडिलांची आदराने सेवा करणारे, पिंपळगावचे आदर्श सुपुत्र, महान जिद्द आणि
उंची स्वप्न, प्रखर बोलणारे आणि नम्रता, दुसऱ्यांच्या सुखात आपले सुख बघणारे आंबेगाव तालुक्याचे सैनिक योद्धा, सैनिक असो साधारण मानव असो, समस्या चुटकी भरात सोडविणारे, प्रत्येक गावाला भेट देऊन समस्या निवारण करणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग घेणारे सैनिक सेवा निवृत्त समारंभ असो किंवा शिरूर तालुक्यातील गावापासून तर सुखदुःखात तत्पर असणारे सैनिकांची, वीरमातांची पेन्शन समस्या असो, प्रत्येकाच्या घरी आधार देऊन समस्या सोडवण्यासाठी त्यांचा हातखंडा खूप मोठा होता. ते भाषणबाजी करत नव्हते, कधीही त्यांनी भाषणबाजी केली ठेवा नाही, प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून. आता त्यांच्याबरोबर मी नेहमी असायचं, कुठं पण भीमाशंकरपासून लाखनगाव, कुठे पण सगळ्या तालुक्यामध्ये सुख आणि दुःखाच्या विषयामध्ये कुठे पण ते सगळ्यांच्या ठिकाणी असायचे. घरी जायचं, त्यांच्या प्रश्न सोडवून घ्यायचे. इतकं म्हणजे त्यांचं प्रेमळ स्वभाव आणि कोणालाही पण लाजवेल, लहान मुलाला पण असेल, वडील वर्षांना कोणाला पण असेल, असे जीवन प्रमाणपत्र प्रत्येक सैनिकाचे ते दरवर्षी कधी एक पैसा न घेता करायचे. असे नेहमी हसतमुखाने स्वागत करणारे आंबेगाव तालुक्याचे योद्धा, अध्यक्ष, आंबेगाव तालुक्याची संघटना त्यांनी कशा प्रकारे वाढवली, फार कष्टातून वाढवलेले साहेब, खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. आणि खरी श्रद्धांजली ही ठरेल तर सर्व माजी सैनिकांनी एकत्र एक दिलाने आणि एकत्र येऊन समाजाच्या, देशासाठी, तालुक्यासाठी, आपल्या गावासाठी चांगले आदर्श काम करून सेवा करावी. आणि ही आपल्या सर्वांना विनंती आहे. त्यांचे ध्येय माजी सैनिक संघटना आंबेगाव ही संख्या कशीच वाढेल आणि तसेच परिवार संस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी मी उपाध्यक्ष आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मला काम करण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच मी तालुक्याचा उपाध्यक्ष झालो. त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं. त्याच्या एका फोनवरती भोरसाहेब तयार व्हायचं, जायचं इकडं, मी कधीही नाही म्हटलं नाही. आत्ता पण कितीतरी खूप कोणत्याही समस्या असो परिवार पतपडेच्या, आम्ही आता त्याने हरत राहतो. आणि त्यांच्याविषयी म्हणजे खूपच वाईट वाटते का अशी घटना घडली. आज त्या आईवडिलांवरती खूप मोठं दुःख आहे. मुलाने खूप सहन केले, मुलाने ते पकडले, पण त्यांची शेवटी वडिलाची त्याची हे होते ते गेलेले आहे. तरी त्या परिवारासाठी माझी सैनिक संघटनाचं जेवढं काही सहकार्य होईल, आमच्या पालेकर साहेबांनी उपाध्यक्षांनी सांगितलेलं आहे, मदत पण आम्ही सगळे तयार केलीत. लगेच हे घडल्यानंतर मी साहेबांशी बोललो होतो का आम्हाला असं असं करायचंय, चालेल का? म्हणजे ती परिस्थिती चांगली आहे, पण आम्हाला असं वाटतंय का आम्ही काय त्याच्यासाठी करावा. त्यांनी आमच्यासाठी भरपूर केले, सैनिकांसाठी केले, समाजासाठी केले, गावासाठी केलेले. अशी व्यक्ती परत, विकासासारखी नावाची व्यक्ती परत होणार नाही. तरी मला एकच सांगायचे सर्व समाजाला की सैनिक काय मागत नाही हो, सैनिकाला काही नकोय, त्याला फक्त तुमच्या गावामध्ये एक मान सन्मान द्यावा. तुमच्या गावात तुम्हाला वाटत असेल ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य म्हणून त्याला घ्या, तालुक्यामध्ये घ्या, की प्रत्येक तुमच्या गावचा विकास होईल. त्याला स्वार्थ नसतो कसला. तुमच्या गावामध्ये जे वाईट धंदे चाललेले असतील, काही किंवा असेल, ते सैनिकाच्या अंगात ताकद आहे ती बाहेर काढायची, अशी सैनिकाची हिंमत असते. तो कधी करणार. आम्हाला आमची देशाची जी भावना आहे, आम्हाला कोणाचं वाईट बघवणार नाही, प्रामाणिक असतो. ही व्यक्ती पण खूप प्रामाणिक, सहनशीलता, आम्हाला कसलंही कोणाचं वाईट वाटणार नाही. आणि तो खूप साधा भोळा असतो सैनिक, त्याची फक्त एकच अपेक्षा असते. आणि मला तुम्ही संधी दिल्याबद्दल आणि आमचे पोखरकर त्यांचे मित्र यांनी पण खूप सहकार्य घेतलेलं आहे, खूप कष्ट घेतलेले आहेत. पद्मीसाठी यांनी पण खूप कष्ट करतात. आणि शेवटी मी एकच सांगेल, या परिवाराला, परमेश्वराला मी प्रार्थना करतो का या देवा यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो, श्रीशांती लाभो. ओम शांती, ओम शांती. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आमचे मित्र केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष सन्माननीय रमेशजी शेवळे साहेब यांचा शोक संदेश प्राप्त झालेला आहे. स्वर्गीय विकास केवसन पोखरकर यांनी देश सेवा करून निवृत्तीनंतरही समाजासाठी आणि माजी सैनिकांच्या संघटनेसाठी उत्तम कार्य केले. उत्तम संघटन कौशल्य, प्रेमळ स्वभाव आणि मोठा मित्रपरिवार ही त्यांची कायमची ओळख राहील. त्यांच्या अकाली निधनाने माजी सैनिक संघटनेची तसेच समाजाची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. त्या ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. त्याचप्रमाणे पिंपळगावचे मेजर सुरेशराव पोखरकर यांचे आणि सर्व माजी सैनिक यांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त झालेली आहे. पोखरकर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी पोखरकर साहेब उद्योगपती यांनी
1 लाख रुपयाची एफ डी श्रीराम विद्यालयास दिलेली आहे आणि या एफ डीतून पुढे आपण काय करायचं ते नंतर विचार करून त्या दृष्टीने विनिमय करू. मी पोखरकर परिवाराचे संस्थापक सन्माननीय वसंतरावजी पोखरकर यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो, इतर वेळची श्रद्धांजली आणि यावेळच्या श्रद्धांजलीमध्ये फरक असतो. महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये श्रद्धांजलीची ही शेवटची संधी असते. आम्हाला संयोजन करताना सुद्धा नेहमी वाटतं की मर्यादा असावी आणि आज आम्ही ती पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आजची घटना इतकी आगटिक आणि वेगळी आहे, त्यामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे. मी आपल्या सर्वांना फक्त या दशक्रियेच्या निमित्तानं एकच विनंती करेन. आत्ता माजी सैनिकांनी जे आमचे बंधू बोलले आणि खरोखर समाजामध्ये जात असताना साहेब आम्हाला नेहमी अनुभव येतो, साधं एस टीमध्ये चालला तर आमच्या माजी सैनिकाला बसायला जागा सुद्धा आम्ही सर्वसामान्य माणसं देत नाही. इतक्या प्रकारचा खालच्या प्रकारची वागणूक आम्ही समाजाला देतो. त्यांनी तेच सांगितलं, त्यांना फक्त समाजाकडून प्रेम हवं, पैसा पाणी त्यांना भारतीय सरकारने भरपूर दिलेलं आहे, पैशाची कमतरता नाही, पण आपल्याकडून मिळणारं प्रेम आणि आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा त्यांना महत्वाची आहे. आपण जर कोर्ट कचेरीमध्ये पाहिलं तर माझे सैनिकांच्या कोर्ट कचेरीमध्ये त्यांच्या शेतीचे एवढे मोठे प्रश्न आहेत की लोक त्यांना सहकार्य करत नाही. मी या एकच विनंती करेन की आपण सर्वांनी या निमित्तानं त्यांना सहकार्य करा. आपण नुसतं म्हणायला माझे सैनिक आणि शेतकऱ्यांचा कळवळांना बाळगण्यापेक्षा आपल्या आचरणातून ते दाखवावं. मी या ठिकाणी आपण या निमित्तानं एक अंक काढलेला आहे. सन्मान्य मेजर विकास किसन पोखरकर यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं तो अंक काढला. सन्मान्य जितेंद्र पोखरकर विमा सल्लागार असतील, माझे मित्र वैभवराव पोखरकर, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब पोखरकर इंजिनियर आणि सन्मान्य ॲडव्होकेट श्रीराम बांगर यांच्या सहकार्याने तो अंक या ठिकाणी काढणं. वैभवनी 2 रात्री जागून माझ्या उरावर बसून तो करून घेतला, परंतु एखाद्या चांगल्या माणसाचं लिहिणं हे आपल्यासाठी फार मोठं प्रेरणादायी असतो. या निमित्तानं आपण सर्व नातेवाईक मंडळी असेल, विकासचे सर्व मित्र परिवार असेल, आंबेगाव तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक असेल, आमच्या गावचे सर्व नेते मंडळी, सर्व सहकारी, पिंपळगाव खडकीचे ग्रामस्थ आणि जे मंडळी आले त्या सर्वांचं मी दशक्रियेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात. विकासच्या परिवाराला धैर्य देण्याचं काम केलं. आपल्या याने जरी दुःख हलकं होत नसलं तरी सुद्धा सर्वांचं सहकार्य या कुटुंबाला अपेक्षित आहे. मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्व सैनिकांना विनंती आहे, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. सर्वांना विनंती आहे, वरती सर्व जाग्यावर सर्व माजी सैनिक आपण ताबडतोब वरती यायचे. पोखरकर परिवाराचे महाराष्ट्रातून आलेले सर्व आमचे सहकारी मित्र असतील, सदस्य असतील, त्याचप्रमाणे 1993-94 10वीचे बॅचचे सर्व सहकारी मित्र विकासचे यांचं सुद्धा मनापासून ऋण व्यक्त करतो. वंदे मातरम. नाही सर्वांनी सावधानमध्ये सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिंद हिमाचल यमुना रंगा उच्चल जलधि तरंगा. जब शुभ आमे गाए तब शुभ आशीष मागे गाए तब जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. वंदे मातरम. विकास पोखरकर साहेब अमर रहे, अमर अमर रहे. विकास पोखरकर साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. विश्वात्मके देवे हेने वाग्यज्ञ तोषावे
तो शोने मज द्यावे पसाय दान हे जे कळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरतू वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जे जेवांचे लतो ते लाहो प्राण जात हे वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनावर्त भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पुरुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन तेही सदा सज्जन सज्जन सूर्य हेतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजी जो अधिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टांदृष्ट विजय होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल राम ससावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती 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 भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम महाराष्ट्राचा राजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर विकास दादा आप अमर रहे विकास दादा अमर रहे विकास दादा अमर रहे दुःखद भोपा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न होईल याची नोंद घ्या. घरी कोणी जायचं नाही. या ठिकाणी दुखवट्याचा शांत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी शांततेमध्ये परिवाराला भेटा. या ठिकाणी आपण सर्वांनी थांबायचं आहे. पोखरकर नामदेव लक्ष्मण यांचं गॅसचं कार्ड या ठिकाणी सापडलेलं आहे, त्यांनी घेऊन जायचं. गॅस कार्ड पोखरकर नामदेव लक्ष्मण. सर्व माजी सैनिकांना विनंती आहे, आपल्या त्यांच्या फोटोजवळ सर्वांनी फोटो काढायचा आहे. सर्व माजी सैनिकांना विनंती आहे, वरती त्यांच्या फोटोजवळ आपण सर्वांनी एकत्र जमायचं आहे.